स्माईल म्हटले की डॉक्टर विवेक कर्वे यांचीच आठवण येते. त्यांना भेटताच आपल्या सर्व समस्या दूर होत असतात. डेंटल सेवेत ते गेले 35 वर्ष कार्यरत आहेत. ठाणे आणि मुंबईत त्यांचा दमदार प्रेझेन्स आहे. दात आणि डेंटेक हे जणू आता एक समीकरणच बनले आहे. आजवर 5 लाखपेक्षा अधिक लोकांच्या स्मित हास्यमागे डेंटेकचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते तसेच कलाकार मंडळी आज डेंटेकच्या परिवाराचा एक भाग बनले आहेत. अशा या सुप्रसिद्ध डेंटल ब्रँडचे सर्वेसर्वा डॉक्टर विवेक कर्वे डेंटल हेल्थचे अनेक सिक्रेट्स आज शेअर करणार आहेत. त्याचबरोबर त्यांचा फॅट टू फिट हा प्रवास देखील उलगडणार आहेत. नमस्कार, मी निखिल बल्लाळ. ठाणे वैभवच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अत्यंत एका जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत, कारण आपल्या सर्वांना खायला फार आवडतंच आणि त्याची मदत आपल्याला खायला होत असते. आपल्याला बोलायला फार आवडतं, म्हणजे जसं मी तर बोलायलाही त्याची मदत प्रचंड होत असते आपल्याला. काही लोक त्याची मदत घेतात टू इम्प्रेस समवन. तर त्यामुळे हा जो गोष्ट आहे ज्याच्यावर आपण आज बोलणार आहोत, तर बेसिकली हा फार जिव्हाळ्याचा आणि एक अविभाज्य घटक आहे आपला, आणि त्याच्यावरती आपल्याला प्रेम करणं गरजेचं आहे. आणि जर आपण प्रेम केलं नाही तर तो रागवतो, रुसतो आणि वेळप्रसंगी बदला पण घेऊ शकतो. ते त्यामुळे मला असं वाटतं तुम्हाला अंदाज आला असेल की मी कशाबद्दल बोलतो आहे. येस, मी दातांबद्दल बोलतो आहे. आणि जेव्हा दातांबद्दलचा विषय निघतो तर तेव्हा आपण एका डेंटिस्टशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. कारण आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत, माझ्या मनात आहेत, तुमच्या मनात आहेत, आणि ते सगळे आपण दिलखुलासपणे आज आपण विचारणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत एक फार रिनाऊंड डेंटिस्ट डॉक्टर विवेक कर्वे आपल्यासोबत आहेत. स्वागत सर आपलं. नमस्कार. डेंटेक हे सर्वांना सुपरिचित आहे. ठाणे आणि मुंबईत त्यांचा प्रेझेन्स आहे. गेले 35 वर्ष ते या व्यवसायात कार्यरत आहेत. 5 लाखपेक्षा अधिक लोकांना आजवर त्यांनी सेवा दिलेली आहे. आणि मला खास करून उल्लेख करावासा वाटतो इकडे की जे आपण अनेक सेलिब्रिटीज बघतो टी व्हीवरती, मग ते राजकीय नेते असतील किंवा विनोदी कलाकार असतील, तर त्यांच्या स्माईलच्या मागे ह्यांचा संवादाचा वाटा आहे. तर असे आपले डॉक्टर विवेक कर्वे हे स्वतः स्माइलिंग पण आहेत. तर त्यामुळे आज ही स्माइलिंग पर्सनॅलिटी आपल्यासोबत आहे. सर, पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आम्ही मीडियातले आहोत आणि मी जेव्हा कधी केस कापायला जातो तेव्हा माझं केस कापण्याकडे लक्ष नसतं. मी आरशातनं बघत असतो की तो माणूस कुठला पेपर वाचतो आहे, किती वेळ वाचतो आहे. तर तसं तुमचं लक्ष जेव्हा कोणाला तुम्ही भेटता तेव्हा त्याच्या दातांकडे जातं का? सर्वप्रथम ठाणे वैभवला 50 वर्ष झाल्याबद्दल, की जी एखाद्या पेपरच्या आयुष्यामधली 50 वर्ष कंप्लीट करायची, ह्याबद्दल ठाणे वैभवचे आणि निखिल तुमच्या सगळ्या बल्लाळ कुटुंबियांचं आमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू सर. आणि ह्या 50 वर्षांमुळे घरी पत्रकारिता असल्यामुळे तुझ्या निखिलच्या रक्तात ते सगळं गेलेलं आहे. म्हणून तो जेव्हा सलूनमध्ये जातो त्यावेळेला तो पहिल्यांदा बघतो पेपर कुठला वाचतायत. मला एका वेळेला ठाणे वैभव पण शोधत असेल तिकडे, आणि तो नक्कीच तिथे असणार आहे आणि ते बघितलं की बरं पण वाटत असेल. तसंच माझ्या बाबतीत मी सुद्धा आता जवळपास 35 ते 36 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. आणि माझी प्रॅक्टिस आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात पॉवरफुल इमोशन बरोबर कनेक्टेड आहे. म्हणजे तू तर इतर सगळ्या स्पीसीज बघितल्यास आणि माणूस बघितलास तर माणसाकडे एक जबरदस्त स्पेशल गोष्ट आहे, ती म्हणजे स्माईल, ती म्हणजे हास्य. तर ते हास्य कोण कसं हसतंय, जसं तुझं पेपर तसंच माझं पण कोण कसं हसतंय, की लपून हसतंय का, किंवा त्या हसातनं पर्सनॅलिटी कशी ओळखायची, की कोण कसा आहे कोण कसा आहे, हे स्माईलमधनं पण तुम्हाला एका मिनटात ओळखता येतं. त्यामुळे नक्कीच माझं पण लोकांच्या स्माईलकडे 200% लक्ष असतं. 200% लक्ष असतं, त्याबद्दल काय वादच नाही आहे. सर, अनेक लोक हा पॉडकास्ट बघतायत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आणि अनेकांचे बरेच प्रश्न आहेत. बरोबर. आणि अगदी सकाळी आपली उठल्या आपली दातांशी आपला कनेक्ट होत असतो. बरोबर. तर एकंदर जर विचारायचं झालं तर की मुळात किती वेळा दात घासले पाहिजेत, कारण हा फार एक वादग्रस्त आणि डिबेटेबल मुद्दा आहे. म्हणजे आता माझ्या घरातलाच मी तुम्हाला किस्सा सांगतो की आमच्या घरात 4 जनरेशन्स आहेत. आणि माझा जो मुलगा आहे तो म्हणतो की बघा पणजीला बघा, तिचा अजूनपर्यंत एकदाही रूट कॅनल झालं नाही आहे, तिला कधीच दातांचा त्रास होत नाही आणि ती एकदाच दात घासते. तर मला कशाला तू सांगतोस 2दा दात घासायला? तर नेमकं दात किती वेळा घासावे तुमच्या मध्ये? तू एक छान उत्तर देऊ शकतोस तुझ्या मुलाला, की तुझ्या पणजींनी तिच्या लहानपणी, तरुणपणी आणि नंतरसुद्धा पिझ्झा आणि चॉकलेट आणि बर्गर खाल्लेली नाही आहेत. त्याच्यामुळे तिने एकदा तरी दात घासले तरी चालणार आहेत, कारण तिने तिच्या लहानपणी आणि तरुणपणी भाकरी खाल्ली आहे.
तर बॉडीचा एक रूल आहे निखिल, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बॉडीचा एक प्रचंड मोठा रूल आहे, यूज इट ऑर लूज इट. त्याच्यामुळे जेव्हा आपण काही चावण्याचे हार्ड पदार्थ खातो त्यावेळेला दातांचा उपयोग खूप चांगला होतो. तसं पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्या पण आधी जनरेशनला भाकरी आणि सगळ्या गोष्टी खायचे, हे बाहेरचं काही अवेलेबलच नव्हतं. माझं जनरेशन मिक्स आहे, म्हणजे आम्ही कॉलेजला असेपर्यंत खूप मोठं हे सगळा ट्रेंड नव्हता ह्या सगळ्या प्रोसेस फूडचा किंवा ह्या सगळ्या ह्या गोष्टींचा. त्यामुळे आम्ही पण लहानपणी तसं बरंच, आणि घरच्या धाकांनी आईप्पांचे आमच्या आईवडिलांच्या धाकामुळे बाहेर खायचं नाही, घरचं जेवायचं, ह्यामुळे आमचा बेसिक पाया आहे ना, आमचा बेसिक पाया तो चांगला मजबूत आहे. त्याच्यामुळे वरची भिंत जरा डोलली तरी खालचा पाया थोडा त्याला हे करू शकतो. हल्लीची पिढी मला थोडी जास्ती चिंता निखिल नक्कीच वाटते, कारण डाएटरी हॅबिट्स खूप जास्ती फरक पडलेला आहे आणि तो चांगला नाही आहे, तो खूप वाईट आहे. त्यामुळे तुझ्या मुलाने नक्कीच दिवसातनं 2 वेळा दात घासायला पाहिजेत, कारण त्याचे दात तेवढी मेहनत करत नाही आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपण यूज ऑर लूजचं म्हणतो दातांच्या बाबतीत म्हणायचं तर असं आहे की आपण जेव्हा एखादा गोष्ट म्हणतात बघा पूर्वी 32 वेळा घास चावून खायला पाहिजे. खूप महत्त्व आहे त्या गोष्टीला. अगदी 32 वेळा नाही तरी खूप चावून जर खाल्लं तर अन्नाचं जे पचन आहे ते तिथूनच सुरुवात होते. खूप चांगलं चावल्यामुळे पार्टिकल साईज खूप छोटा होतो आणि सलायवा मध्ये बरीच अशी एन्झाईम्स आहेत की जी कार्बोहायड्रेटला तिथूनच डायजेस्ट करायला सुरुवात करतात. त्यामुळे डायबिटीससारख्या रोगाला तिथून सुद्धा अटकाव चांगल्या प्रकारे होऊ शकतो. पण हे सगळे बर्गर आणि या सगळ्या पदार्थांमध्ये चावायला काही लावायचा प्रश्न येतच नाही ना. त्याच्यामुळे त्यांच्या दातांना चावण्याचा वर्कआउट किंवा व्यायाम नाही आहे, आणि म्हणून नेचरने असं ठरवलं आहे जे मुलं जे कॅल्शियम खात आहेत किंवा जे काय फ्लोराईड किंवा जे काय प्रोटीन्स घेत आहेत तर ती दातापर्यंत पोचतच नाहीत, कारण दातांचा डिमांड नाही आहे. शेवटी हे सगळं डिमांड सप्लायची गोष्ट आहे. तुझ्या आजीच्या वेळी आणि आमच्या लहानपणी आम्ही चणे आणि अगदी भाकरी नाही पण पोळी आणि सगळ्या गोष्टी चावून खाल्लेल्या असल्यामुळे दातांना चांगलं व्यायाम मिळत होता. आणि व्यायाम मिळतोय म्हटल्यानंतर जे आम्ही न्यूट्रियंट्स खायचो, दाताला जे मेन लागतं कॅल्शियम आणि प्रोटीन, तर ह्या 2 गोष्टी बॉडी ॲब्सॉर्ब करायची आणि दातांपर्यंत घेऊन पोचवायची, कारण दाताला उद्या सकाळी परत काम करायचं आहे. बरोबर. आता या दातांना कामच करायचं नाही आहे, पण त्यानंतर कशाला पोचवेल बॉडी? मग ते घातलेलं नुसतंच बाहेर फुकट जातं, एक तर मिळत नाही हल्लीच्या आहारामधनं, आणि उगाचच कारण असताना बॉडी बाहेर टाकून देते. मग असे वीक झालेले दात आहेत, त्या दातांवरती बॅक्टेरियाज आरामात असॉल्ट करू शकतात, हल्ला करू शकतात. आणि कीड लागणं म्हणजे काय आहे तर हे बॅक्टेरिया रात्रभर तिथे राहतात आणि अशा वीक झालेल्या इनॅमलवर, दाताचं जे आउटर कवरिंग आहे त्या इनॅमलवरती ॲसिडचा हे करून, मग ह्या फूडपासून सगळ्या म्हणजे ही जी आपण कार्बोहायड्रेट्स खातो दाताला चिटकून बसतात, ही सगळी असतात ती, आणि मग त्याच्यापासून ॲसिड निर्माण करून दाताला कॅव्हिटी निर्माण करतात. आणि म्हणून आजच्या पिढीने रात्री झोपताना 200% ब्रशिंग करून झोपायचं आहे. त्याच्यामुळे आणि ब्रशिंगचं पण एक टेक्निक आहे निखिल. मी त्याच्यावर येणार होतो ॲक्च्युली. ब्रशिंगचं किती वेळ दात घासावे आणि कसे घासावे, कारण लोक वेगवेगळ्या प्रकारे दात घासतात किंवा अगदी पटकन घासतात, काही लोक खूप वेळ दात घासतात. बरोबर. तर ते नेमकं काय आहे? म्हणजे तर साधारणतः 2 ते 2.5 मिनिटं जर राईट टेक्निकने केलं तर. मग टेक्निक काय आहे तर आपले जे वरचे दात आहेत ते ब्रशने हिरडीकडून दाताच्या खालच्या इन्सॅडल म्हणजे ह्या भागाकडे असा ब्रश आपल्याला फिरवायचा आहे. आणि खालनं प्रिन्सिपल सेम आहे, अवे फ्रॉम द गम्स, म्हणजे आपल्या गम्सपासून लांब आणि खाली असे उभे स्ट्रोक्स दातावरती द्यायचे आहेत, कारण आपल्या दाताच्या सरफेसवरचं आणि 2 दातांमध्ये अडकलेलं जे अन्न असतं ते आपल्याला काढायचं आहे. पण नॉर्मली काय 99% लोक काय करतात तर हॉरिझॉन्टल ब्रशिंग करतात. तर हॉरिझॉन्टल ब्रशिंगचा तेवढा उपयोग होत नाही आणि खूप ताकद लागते. त्याच्यामुळे उपयोग न होता जर जास्ती ताकद लागली तर उलट दातांचे जे इरोजन आहे इनॅमलचं ते खूप फास्ट होतं. आणि बरेच वेळा टिपिकल आमच्याकडे खूप पेशंट येतात की गम्सच्या बाजूला अशी तुम्ही नखं घातली तर अशा कॅव्हिटीज झालेल्या असतात देखील, तर त्या कॅव्हिटीज ह्या हॉरिझॉन्टल ब्रशिंगमुळे होत आहेत. त्याच्यामुळे 2 मिनिटं राईट टेक्निकने अवे फ्रॉम द गम्स टुवर्ड्स द इन्सॅडल एज ऑफ द टीथ, अपर अँड लोअर टीथ बोथ, हे जर केलं तर 2 मिनिटं सफिशियंट आहेत. पण किंवा तुझ्या मुलाला सांग की तुझा आहार बदलून टाक.
सगळ्यात सोपं. चणे खा, भरपूर काहीतरी चावणार खा, ते अवघड आहे. मग आपलं 2 वेळा ब्रशिंगशिवाय पर्याय नाही गेले. बरं सर, ब्रशिंग 2 वेळा केलं पाहिजे, किती वेळ केलं पाहिजे हे तर आपल्याला उत्तर मिळाली. पण आता काय झालं की इतक्या टूथपेस्टच्या ॲड आपल्याला पाहायला मिळतात आणि खरंच लोक कन्फ्यूज होतात की नेमकी कुठली टूथपेस्ट वापरावी. कोणामध्ये सॉल्ट असं, कोणामध्ये अमुक असं, कोणामध्ये तंबूक असतं. तर तुम्ही असं काही रिकमेंड करता का की अशा प्रकारची टूथपेस्ट वापरली पाहिजे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टूथपेस्टपेक्षा मेन आहे ते टेक्निक आहे. अच्छा. आता हे टेक्निक मी सांगितलेलं परत मी रिपीट करतो की अवे फ्रॉम द गम्स अँड टुवर्ड्स द इनसाइड द लेज, म्हणजे खाली, वरच्याला वरनं खाली आणि खालच्याला खालनं वरती, आतमधनं बाहेरनं, आणि आपले खायचे सरफेस, ऑक्युलर सरफेस हे केले समजा. तर टूथपेस्ट कुठल्याही चांगल्या ब्रँडची, जो इंडियन मेडिकल असोसिएशनने जो हे केलेला आहे त्या डेंटल, त्या तो ब्रँडची वापरली तरी टूथपेस्टमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे कशामध्ये सॉल्ट आहे, कशामध्ये मेरे में नमक आहे, मेरे में नमक नाही आहे, या वादात पडायची आपल्याला काही फारशी जरूर नाही आहे. आणि आहार बदलताना निखिल तरी एक सगळ्यात महत्त्वाचं काम मात्र नक्की मुलांना एनकरेज करता येईल की जे भाजलेले चणे असतात सालासकट न सोलता, ते जर मुलांना खायची सवय लावली तर चण्यांमध्ये जगातलं सगळ्या गोष्टी आहेत. प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहेत, पण ते कॉम्प्लेक्स आहेत, त्यामुळे बॉडीला खूप चांगल्या प्रकारे पोषण होतं त्या कार्बोहायड्रेट्समुळे. भरपूर कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, तू म्हणशील ते सगळं ठासून भरलेलं आहे, आणि चव पण आहे. एकदा त्यांना जी चव कळली की त्याच्यामध्ये एवढी न्यूट्रिएंट्स आहेत, आणि ती जर दिवसातनं 2 वेळा त्यांनी चणे खाल्ले तर त्याचा प्रचंड जबरदस्त व्यायाम दातांना मिळतो. आणि त्यात चावण्याच्या प्रोसेसमुळे दातांच्या सरफेसच्या आणि आजूच्या एरियाचं क्लिन्झिंग ज्याला म्हणतो आपण चावल्यामुळे, ते खूप मस्त होतं. आणि त्याच्या भोवतालचे जे गम्स आहेत त्यांना पण चांगला मसाज मिळतो, आणि त्यामुळे त्या पण चांगल्या स्ट्रॉंग राहतात. त्यामुळे दम्स पण स्ट्रॉंग राहतात, दातांच्यावरचं इनॅमल पण स्ट्रॉंग राहतं, आणि शिवाय संध्याकाळी पण रात्री ब्रशिंग केलं तर दातांचं आरोग्य माझ्याकडे यायला लागणार नाही. मला सर पण हे विचार होतं की जसं आपल्याला लहानपणी सांगितलं ना की गाजर खात जा, खूप डोळे चांगले राहतात वगैरे, जसं तुम्ही आता ह्याचं उदाहरण दिलं. तर असे काय काय अजून खाद्यपदार्थ आहेत की जे आवर्जून खावे जेणेकरून आपल्या दातांची तब्येत चांगली राहील? दातांच्या बाबतीत म्हणशील, दातांच्या बाबतीत तर मी मगाशी सांगितलेला की चणे, त्यात 2-3 गोष्टी आहेत. त्यानंतर कॅल्शियम असलेले आणि प्रोटीन असलेले दूध आहे. पण दूध आहे ते सुद्धा रात्री झोपताना शक्यतो प्यायलं तर थोडंसं कोमट आणि गरम करून प्यावं, आणि ब्रशिंग नक्की करावं, कारण दूध थोडंसं चिकटणार आहे दातांना. चणे चिकटणारे आहेत, पण चणेमध्ये बाकी पण खूप गोष्टी असल्यामुळे, आणि नंतर आपण ब्रशच करणार असल्यामुळे, चणे आणि दूध हे जरी दातांसाठी आपण दोन्ही गोष्टी घेतल्या तरी दातांसाठी खूप चांगल्या, आत्मन्न पोषण करणाऱ्या गोष्टी आहेत दातांचं हे. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी जास्त महत्त्वाच्या आणि प्रॅक्टिकल आहेत. म्हणजे उगीच आपण जे आपल्याला सस्टेन करता येणार नाही आहे. खायच्या बाबतीत मला वाटतं, मला पटलेलं आहे की डाएट जे आहे ते सस्टेनेबल असलं पाहिजे. उगीच काहीतरी आज 6 महिने हे केलं, 2 महिने हे केलं, 4 महिने हे केलं असं नको. आपल्याला जे लाईफ टाईम पाळता येईल त्यामध्ये हे 2 पदार्थ आपल्याला नक्कीच बसवता येतील. त्याच्यामुळे ह्या 2 पदार्थांनी जे मिळणार आहे आपल्याला, त्याच्यासाठी आणखी खूप पदार्थांकडे जायची जरूरच नाही आपल्याला. बरोबर. मला एक मगाशी तुम्हाला विचारत होतो की आपण ब्रशिंगबद्दल जेव्हा बोलत होतो की कशा प्रकारे ब्रश केलं पाहिजे. आता ब्रश पण वेगवेगळे प्रकारचे मिळू लागलेले आहेत. काही इलेक्ट्रिक आहेत, काही आपले मॅन्युअल, आपले रेग्युलर जे काय आहेत ते. तर असा कुठला स्पेसिफिक ब्रश आहे का तो वापरावा, किंवा तुमचं काही स्पेशल रिकमेंडेशन? आता हे कसं आहे की ह्याच्यामध्ये शक्यतो ब्रिस्टल्समध्ये आपण मीडियम, सॉफ्ट आणि हार्ड अशी 3 ब्रिस्टल्स बघतो. नॉर्मली आता हार्ड तर मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहेत, पण मीडियम आणि सॉफ्ट, जर तुमचं मीडियम वापरणार असाल तर मीडियम खरा जास्ती चांगला. पण मीडियम वापरणार असाल तर मात्र हे हॉरिझॉन्टल टेक्निक मी तुम्हाला म्हटलं, अशी माझी म्हटलं, ते जर करत असाल तर मीडियम अजिबात, पण त्याने खूप जास्त नुकसान दातांचं होऊ शकतं. पण मीडियमने तुम्ही राईट टेक्निकने जर दात ब्रश करणार असाल तर मीडियम खूप चांगला ब्रिस्टलचा प्रकार आहे. सॉफ्ट ज्या वेळेला तुम्हाला पटकन ब्रशिंग करून जायचं आहे त्यावेळेला तुम्ही सॉफ्ट घेऊ शकता. आणि आपण आता येऊया मेकॅनाइज, म्हणजे व्हायब्रेटिंग ब्रश. खूप चांगले मी नाव घेत नाही आता इथे ब्रशेसचं, पण खूप चांगले इंटरनॅशनल ब्रँड्स इंडियामध्ये आता अवेलेबल आहेत. खूप चांगला उपयोग होतो ह्या ब्रशेसच्या, ह्या व्हायब्रेटिंग ब्रशेसमुळे, कारण एक काही ठराविक ऑक्सिलेशन्स आणि व्हायब्रेशन्स त्याला दिलेली आहे सायंटिफिकली रिसर्च केल्यामुळे. त्याच्यामुळे ब्रशिंगचं टाईम पण कमी होतं. दातावरचा असणारा जो प्लाक आहे, ज्याला आपण एक पातळ अशी एक येलोविश
बॅक्टेरियाजने भरलेली फिल्म असते, तिथे फिल्म पण ह्यांनी खूप छान प्रकारे निघते. कॅल्क्युलस नावाचा जो हार्ड प्रकार असतो तो डेंटिस्टकडे जाऊनच तुम्हाला स्केलिंग पॉलिशिंगने काढायला लागतो. पण अदरवाईज रोजच्या रोज तुम्ही जर ह्यांनी छान केलं तर खूप चांगला उपयोग होतो. मी एखादा ब्रँड सजेस्ट करत नाही, तुम्ही 3-4 तुम्हाला माहितीच आहेत कुठले ब्रँड्स आहेत ते. मात्र ह्याच्यामध्ये ह्या व्हायब्रेटिंग टूथब्रश जे आहेत, मेकॅनिक टूथब्रश जे आहेत, मोटराईज आहेत, त्याच्यामध्ये एक मात्र पेशंटने हे वापरायचे नाही आहे ज्यांच्या तोंडामध्ये क्राउन्स किंवा कॅप्स आहेत. कारण ह्याच्यामध्ये एक प्रकारची छोटी व्हायब्रेशन्स असतात आणि आपण जे क्राऊन बसवतो दातावरती, ते क्राऊन बसवताना एक सिमेंट वापरतो बघ निखिल, तर त्या सिमेंट असतं त्याची एक दाताबरोबर इंटिग्रिटी असते. म्हणजे ते सिमेंट आहे ते तिकडे कॅपच्या सरफेसला पण स्टिक होतं आणि दाताला पण होतं. तर त्याची इंटिग्रिटी जोपर्यंत आहे तोपर्यंत कॅप स्ट्रॉंग आहे. रोज तुम्ही हे वापरून त्याच्यावरती घेऊन गेलात समजा हा ब्रश, तर त्या व्हायब्रेशनमुळे ते जे बॉन्डिंग आहे आतमधलं ते थोडं वीक व्हायची शक्यता असते. आणि सलायवा आहे आपली, ते जगातलं एक्सलंट सॉल्व्हंट आहे. त्यामुळे एकदा त्याला कुठे छोटंसं सिपेज किंचित जरी सापडलं तरी ते 1 वर्ष हळूहळू काम करून 1 वर्षाने अचानक कॅप दातासकट किंवा दात खराब होऊन हातात येऊ शकते. म्हणून आणि वापरायचं असेल तर फक्त त्या कॅपच्या एरियापुरता वापरू नका. त्या कॅपच्यावर तुम्ही नॉर्मल साधा वापरू शकता आणि मग उरलेल्या ह्याच्यासाठी तुम्ही व्हायब्रेटिंग टूथब्रश वापरू शकता. पण खूप चांगलं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा फायदा तुम्ही घेतलाच पाहिजे, नक्कीच घेतला पाहिजे. आपण कॅप क्राऊनबद्दल वगैरे आता बोलतोय, तर बेसिकली ओव्हरऑल लोकांचा अवेअरनेस कितपत आहे दातांशी निगडीत? म्हणजे अगदी दुखेपर्यंत मग लोक थांबतात आणि मग दुखल्यावरच डेंटिस्टला भेट देतात. तर हे कसं असावं? म्हणजे आपण किती रेग्युलरली चेकअप केला पाहिजे? त्याचं कसं एक तपासणी केली पाहिजे? कसं आहे की 6 महिन्यांनी चेकअप करणं हे अति उत्तम आहे. कारण कसं आहे निखिल की इंडियामध्ये ना, मी आपल्या इथे अजून प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, म्हणजे इव्हन नुसतं डेंटिस्टही नाही, मेडिसिनमध्ये तरी आपण कुठे जातो, ब्लड टेस्ट करतो म्हणा किंवा बाकी सगळे ब्लड प्रेशर किती आहे, डायबिटीस नाही झालेला ना, म्हणजे साधारणतः 50 नंतर कुठलाही डायबिटीस असतो ना निखिल, तो एकदम धाडकन येत नाही. तो तुम्ही जर आधी जर 50 नंतर नीट चेक करत राहिला तुम्हाला जेनेटिक, तर तुम्हाला तो कळतो की बाबा मी प्री डायबिटिक झालो आहे आता, मग आपल्याला रिव्हर्स करता येईल का. तसं बीपीचं पण असतं, तसं दातांचं पण असतं. दातांची कॅव्हिटी असते देखील. दातांचे ना मेन 2 प्रॉब्लेम्स आहेत, 2 रोग आहेत. एक आहे तो गम्सचा डिसीज आहे. आता गम्सच्या डिसीजमध्ये काय होतं की दाताच्या भोवती आपली गम असते, पण गम्सच्या आतमध्ये ना दाताला जे रूट्स असतात, दाताची रूट्स आहेत, ते पकडून धरणारं स्ट्रॉंग बोन असतं आणि त्याचं कव्हरिंग म्हणून हे आपलं गम्सचा एक सॉफ्ट टिश्यूवरती असतो. तर बरेच वेळा हा जो प्लाक, म्हणजे जर दात नीट ब्रश नाही केले गेले, जर खूप सॉफ्ट आणि स्टार्ची आणि असं ही सगळी कोल्ड्रिंक्स आणि सगळ्या गोष्टी सारख्या घेतल्या गेल्या समजा, तर दाताभोवती ना अशी एक चिकट फिल्म तयार होते, त्याला आम्ही प्लाक म्हणतो. आणि त्या प्लाक हे ह्या बॅक्टेरियाचं स्टोअर, म्हणजे अगदी माहेरघर असतं, तिथे ते सगळे रिसाईड करत असतात. त्याच्यामुळे त्या गम्सला इन्फ्लमेशन येतं. आणि मग ते गम्सचं इन्फ्लमेशन जे असतं ते सुरुवातीला गम्स पिंक असतात आपल्या, पण त्या रेड दिसायला लागतात. आता हा एवढा डिफरन्स पटकन नॉन मेडिको माणसाला लक्षात येत नाही, पण मग हळूहळू त्या ब्लीड करायला लागतात. म्हणजे पहिल्या दिवशी बरेच लोक पेशंट येतात, डॉक्टर आमचं ना काहीतरी ब्लिडिंग होतो, किंवा टिपिकल ॲपल खाल्लं, मी ॲपलमध्ये दात घातले की त्या ॲपलवरती एक छोटासा स्पॉट असतो. असं हे खूप कंप्लेंट्स लोकांचे आहेत. हा गम डिसीज आहे. ह्याला आम्ही म्हणतो जिंजिव्हायटिस किंवा पेरिडॉन्टायटिस, किंवा आपल्या कॉमन लँग्वेजमध्ये याला पायोरिया म्हणतात नॉन मेडिको ह्याच्यामध्ये. तर हे जे ब्लिडिंग आहे निखिल, ह्या ब्लिडिंगला जर तुम्ही इमिजिएट डॉक्टरकडे नाही गेला समजा, तर थोड्या दिवसांनी ब्लिडिंग आपोआप बंद होतं. ही ब्लिडिंग जी आहे ना, ती बॉडीची जिंजिव्हायटिसची, म्हणजे आपल्या गम्सच्या स्वेलिंगची एक ॲक्यूट स्टेज असते. त्यावेळेला बॉडी तुम्हाला सिग्नल देत असते की जा 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 जा. आपण आपलं काय असतं, आपलं वाढदिवस असतो, आपलं लग्नच असतं, आपली इंटरव्ह्यूज असते, आपल्या परीक्षाच असतात, आपलं एवढं बिझी सगळं असतं की ही लास्ट प्रायोरिटी. त्यात पेन नाही, काही नाही, फक्त ब्लिडिंग होते ना काहीतरी, बघू डॉक्टर नसतो कधी, काय बऱ्याच भानगडी असतात, मग आपण जातच नाही. मग ती ब्लिडिंग काही दिवसानंतर बंद होऊन जातात आणि मग त्याची चालू होते क्रोनिक फेज. याच्यामध्ये जे आतमधलं दाताच्या भोवतीचं जे बोन आहे ते खाली जायला सुरुवात होते. मग ते मात्र खूप रिस्की आहे आणि मग दात अचानक हलायला लागतो आणि मग डॉक्टरकडे आयदर काढून टाकायला लागतो किंवा सर्जरी करायला लागते. अशा बऱ्याच गोष्टी नंतर करायला लागतात. आणि
आपल्या शरीरातला कुठलाही ऑर्गन जोपर्यंत मशीन नीट चाललं आहे बॉडीचं तोपर्यंत काही कळत नाही, आपण ग्रँटेड धरतो. एखादी जरी गोष्ट निखिल बिघडली मग कळतं की काय त्याच्यात हँडिकॅपपणा आहे तो. त्याच्यामुळे तोपर्यंत थांबायचंच नाही. कधी मला वाटलं की ब्लिडिंग वाटतंय तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन दाखवायचं. आणि काहीही होत नसताना आयडियली 6 महिन्यातनं एकदा, मी म्हणतोय चला वर्षातनं एकदा डेट तर ठरवून टाका तुमची की महिना ठरवा. चला कधी कधी असं होतं निखिल की अगदी 6 जानेवारी होतं तसं नाही. महिना आहे आपल्याकडे जानेवारीचा. ते हल्ली मोबाईलवर रिमाइंडर असतात ना, ते लावून ठेवायचे ना मोबाईलवर रिमाइंडर की जायचं आहे बाबा ह्या महिन्यात मला जाऊन डॉक्टरांना एकदा दाखवून घ्यायचं आहे की काही प्रॉब्लेम्स नाही आहेत ना. असं पण होऊ शकतं की काही प्रॉब्लेम इतके खालती आणि इतके हे असतात की डॉक्टरांना पण नॉर्मल नजरेला दिसत नाही. आणि माझी स्वतःची पॉलिसी अशी आहे की आलेल्या लगेच एक्सरे काढायचे वगैरे ह्या गोष्टी आपण नॉर्मली करत नाही जोपर्यंत सिम्पटम्स फार दिसत नाहीत तोपर्यंत. पण थोड्या दिवसांनी कधी ना कधी सरफेस ते नक्कीच होतं. त्यामुळे वर्षातनं एकदा प्रिव्हेंटिव्ह म्हणून नक्कीच डॉक्टरांकडे आपण देखील दाखवलं पाहिजे. फार महत्त्वाचं आहे. म्हणजे पुढचे हे सगळ्या गोष्टी आपल्या. आणि दुसरं हे झालं गम्सचं देखील. आपण 2 प्रॉब्लेमबद्दल बोललो होतो. हा झाला पहिला गम्स प्रॉब्लेम. दुसरा दातामधली कॅव्हिटी. हे 2 मेन प्रॉब्लेम्स आहेत. दातातली कॅव्हिटी असणे देखील दाताचे ना असे जर आपण स्ट्रक्चर बघितलं दाताचं तर दाताचा जो आउटर मोस्ट लेअर आहे त्याला आम्ही इनॅमल म्हणतो. आणि ते सगळ्यात हार्डेस्ट लेअर असते दाताची. त्याने आपण खातो सगळ्या गोष्टी करतो. ते शरीरातला स्ट्रॉंगेस्ट ऑर्गन आहे. बोन्सपेक्षा पण स्ट्रॉंग. मग आतमध्ये एक डेंटिन नावाचं एक लेअर असते त्या इनॅमलच्या खाली आणि त्याच्या आतमध्ये दाताची नोर असते आणि ब्लड वेसल्स असतात. तर ह्या 2 गोष्टी त्यांना प्रोटेक्ट करतात. आता जेव्हा कॅव्हिटी होते त्यावेळेला कॅव्हिटी म्हणजे काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते फूड चिकटलेलं असतं दाताला. त्याच्यापासून बॅक्टेरियाज ॲसिड निर्माण करतात रात्रभर आणि मग ते ॲसिड डिमिनरलाइज करतं आणि कॅव्हिटी निर्माण करतं. ती कॅव्हिटी जेव्हा इनॅमल आणि डेंटिनच्या वरच्या भागात असेल तोपर्यंत पेशंटला दुखतच नाही, फक्त अडकतं. परत तेच आज लग्न, आज वाढदिवस, आज परत तीच सगळी कारण, तीच सायकल. एक दिवशी जेव्हा ती नोरपर्यंत जाते तेव्हा त्या गम्ससारखं होत नाही. तेव्हा तुम्हाला जगातली सगळी कामं तुमचे काय वाटेल ते काम असू दे तुम्हाला डॉक्टरकडे जावंच लागतं. कारण निखिल टूथपेन दाताची वेदना ही गडाबडा लोळ्याला लावणारी वेदना आहे. याचं कारण असं आहे, कारण सांगतो त्याचं काय आहे ते, की जेव्हा ही कीड आतमध्ये जाते आणि आतमधल्या नर्वला सूज येते आणि रक्तवाहिनीनं सूज येते. होतं काय की दात हार्ड असतो स्ट्रक्चरने. एखादा समजा आपण पकडून चालू एखादी एकदम हार्ड तिजोरी आहे खूप मोठी आणि आतमध्ये पाणी भरून ठेवलं आहे. त्या तिजोरीच्या आतमध्ये पाणी भरलं आहे आणि त्या पाण्याचा अचानक व्हॉल्यूमच वाढला समजा तर काय होईल? प्रचंड वेदना व्हायला लागतील. कारण त्याला स्कोप नाही आहे. ते बाजूच्या त्या हाड ह्याला ढकलू शकत नाही आहे. त्यामुळे त्याचा हायपर व्हॉल्यूम म्हणजे जेव्हा ते हायपर व्हॉल्यूमिक होतं त्याचा व्हॉल्यूम वाढतो त्यावेळेला प्रचंड प्रेशर वाढतं आणि दर हार्टबीटच्या, कारण हार्ट दरवेळेला ब्लड टाकलं की दुखलं, टाकलं की मरणाचं दुखलं. मग निखिल जगातली सगळी कामं सोडून लोक आमच्याकडे येतात. तर तोपर्यंत आपल्याला थांबायचंच नाही आहे. कारण तोपर्यंत आयदर रूट कॅनलला गेले असो दात, मग रूट कॅनल आली की पुढे कॅप आली, मग कॅपचा मेंटेनन्स आला. हां, आता मी तुला गंमत सांगतो. लोकांना असं वाटतं की आपण डॉक्टरकडे गेलो ना की कॉन्ट्रॅक्ट दिलं. कॉन्ट्रॅक्ट नाही देतं बाबा. हां, ज्या देवाने तुम्हाला सगळं दिलेलं आहे बॉडी, त्याला तुम्ही जेव्हा तुमच्या दुर्लक्षपणा करून जेव्हा त्याला प्रॉब्लेम्स निर्माण करून एका डॉक्टरकडे जो ह्युमन आहे जाता त्याच्याकडे मात्र तुम्ही गॅरंटी मागता. गॅरंटी फक्त देव देऊ शकतो. डॉक्टर त्याचं एक्सपिरियन्स, टेक्नॉलॉजी, नॉलेज वापरून त्यावेळचं सोल्युशन नक्कीच शकतो. त्यामुळे हे टीमवर्क आहे निखिल. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की डॉक्टर गेल्यानंतर हे टीमवर्क आहे. डॉक्टरला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, फिल इट अँड फॉरगेट इट नाही. ते तो एकदा आता चष्मा आहे, मला त्याची काळजी घ्यायलाच लागणार आहे. कारण नेचरनेच मला दिलेलं आहे, इलाज नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे. मग आपण द्यायचंच कशाला? मग जे नॅचरल आहे बॉडीचं तेच प्रिव्हेंट करून का दिलं चांगलं. मी फिलिंग्स केली समजा, मग मी सुरुवातीलाच आलात दाताच्या नसेपर्यंत गेलेलं नसेल
सुरुवातीला झालात आणि त्यात आपण फिलिंग्स मात्र खूप मस्त छान छान आलेली आहेत. एकदा फिलिंगचं मटेरियल तिथे फिलिंग केलं वर्षानुवर्ष काही प्रॉब्लेम नाही मग असं आहे. पण तुम्ही गेलात तर ना, तुम्ही असं उशिरापर्यंत थांबलात तर प्रॉब्लेम नाही. पण सर एखाद्याला आता कधी मोह झालाच म्हणजे जसं आपला चीट डे असतो ना, तर तसं आपल्याला मोह झाला की काहीतरी चिकट पदार्थ खायचा. आता मला पर्सनली चिक्की फार आवडते पण क्राऊन नाही किंवा कॅप आहे, तर मग अशा वेळेला आम्ही काय काळजी घ्यावी, म्हणजे कशा प्रकारे ते खाऊ शकतो, प्रिकॉशन काय घ्यावं? आता जगात ऑलमोस्ट मला वाटतं करोडो पदार्थ असतील पण एक चिक्कीच आवडते, काय करायचं? त्यामुळे ती खायचीच आहे आपल्याला. तर त्या चिक्कीला त्या क्राऊनच्या खालती न येऊन देता तेवढी तर काळजी निखिल घ्यायला लागेल आपल्याला, तेवढी तर काळजी घ्यायला लागेल. क्राऊनच्या खालती न देऊन देता आपण बाकी दातांनी उरलेल्या, म्हणून एक साईड तरी चांगली ठेवूया ना. म्हणजे एका साईडला जेव्हा फटका बसतो क्राऊनचा तेव्हा एक साईड तरी चांगली ठेवूया की उद्या चिक्की खायची वेळ आली, चॉकलेट खायची वेळ आली, च्युंगम खायची वेळ आली तर माझी एक साईड चांगली राहून दे. आणि कॉन्शियसली एक पण घास ह्या साईडला जाता कामा नये. कारण त्यावेळेला जेव्हा चिक्की खातो आपण त्यावेळेला काय होतं, हा क्राऊन चिटकवलेला असतो. बरोबर. जेव्हा चिक्की खातो तेव्हा ती चिक्की त्या क्राऊनला पण चिटकून बसते, स्टिक होते आणि खालच्या दाताला पण स्टिक होते. आणि तू जेव्हा उघडतोस त्यावेळेला दोन्हीकडे ऑपोजिंग फोर्स निर्माण होतो आणि त्यावेळेला काही होत नाही, इमिजिएट निघत नाही. पण त्यावेळेला परत ती सिमेंटची इंटिग्रिटी दाताची कमी होते आणि मग त्याला सलायवाला जागा मिळाली की अचानक 6 महिन्यानंतर तू येतोस, डॉक्टर मी तर भात खात होतो, मऊ भात कसं काय निघाले मऊ भात खाताना? तर तू त्यावेळेला चिक्की खायचा तो रिझन पडलेला आहे. म्हणून ह्या काळज्या शक्यतो घ्यायच्या. बरोबर. आणि मला वाटतं त्याला फ्लॉसिंग हा एक पर्याय असू शकतो, म्हणजे नियमितपणे फ्लॉसिंग करणं. नाही, फ्लॉसिंग ब्रशिंग इज नेव्हर कम्प्लिटेड विदाउट फ्लॉसिंग. त्यामुळे आपली जी डेंटल केअर आहे आपण जी घरी घेतोय रोजच्या रोज आपल्याला घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये ब्रशिंगच्या बरोबर देखील फ्लॉसिंग पण खूप महत्त्वाचं आहे. आणि फ्लॉसिंगचा पण परत एक टेक्निक आहे. आता लोक काय करतात, फ्लॉस म्हणजे आपला थ्रेड असतो, वॅक्स असतो, तो नॉर्मली दोन दातांच्या मध्ये घालतात आणि सॉन एक आपल्या बाहेर काढतात. हे 90% लोक करतात. ते बरोबर नाही आहे. आपण कशासाठी करतोय फ्लॉसिंग? कशासाठी करतोय? 2 दातांच्या मध्ये काही अडकलं असेल तर ते काढण्यासाठी आपण फ्लॉसिंग करतोय. तर मग जेव्हा आपण आतमध्ये तो फ्लॉस टाकतो तेव्हा गम्सच्या आतपर्यंत घेऊनच जायचा नाहीये. त्याच्या आधी त्याला लूपसारखा बनवून त्या दाताच्या सरफेसला आपल्याला एंगेज करून वरती काढायचं आहे. म्हणजे त्याच्या सरफेसला जो काय प्लाक आणि जे काय अडकलेलं आहे ते आपल्याला फ्लॉसने वरती काढायचं आहे. गमला आपल्याला इंज्युअर नाही करायचं आहे असं काय. त्यामुळे ब्रशिंग आणि फ्लॉसिंग ह्या दोन्ही गोष्टी, सकाळी फ्लॉसिंग वेळ नसेल नका करू, रात्री झोपताना ब्रशिंग फ्लॉसिंग दोन्ही केलं पाहिजे. नक्कीच खूप चांगलं प्रिव्हेंशन होतं. सर टेक्नॉलॉजीबद्दल जर मी तुम्हाला विचारायचं झालं तर ती कशी बदलते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, म्हणजे एक इव्होल्युशन कसं आलं एक डेंटिस्ट्रीमध्ये? कारण आधी काय व्हायचं की खूप वेळ जायचा ट्रीटमेंट्सना वगैरे, ते आता इथे कशी ती गती मिळाली, एक स्पीड कसा पकडला या ट्रीटमेंटने? खूप मस्त प्रश्न आहे निखिल, की कसं आहे डेंटिस्ट्रीत पण खूप जास्ती मात्र डेंटिस्ट्री निखिल एवढं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट डेंटिस्ट्रीत झाली आहे ना, ही खूप कमी फील्ड्समध्ये झाली आहे. म्हणजे मी सुरुवात केली निखिल त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आपण जे क्राउन्स आणि डेंचर्स बनवतो, आपण क्राउन डेंचर बनवतो, ते नॉर्मली पॅटर्न कसं आहे निखिल की एक डेंटिस्ट समजा एखादं इम्प्रेशन घेतोय तर नॉर्मली बघ कॅप करताना असे रबरार्क मिक्स करून तोंडात घालतात आणि मग इम्प्रेशन घेतात. तर ते घालत असताना बरेच लोकांना काय सफोकेशन वाटतं, बऱ्याच लोकांना नॉशिया उलटीसारखं वाटतं, बऱ्याच गोष्टी त्यामध्ये असतात, पण इलाज नसतो, ते घ्यायला लागत होतं. तर ते घेऊन मग आम्ही लॅबकडे, नॉर्मल डेंटिस्ट आम्ही सगळे लॅबकडे पाठवतो. एक सेंट्रल लॅब असते, मग ती काय करते, ती एक 200-300 डेंटिस्टचं काम गोळा करते. मग तिथे टेक्निशियन्स असतात. मग ते क्राउन्स जे काय तुमचे पेशंटचे डिमांड असतील त्याप्रमाणे जे तुम्ही मॉडेल पाठवले त्याप्रमाणे रिप्लिकेट करून पाठवतात. मग आम्ही तोंडात ते जे काय असेल ते बसवतो. ती साधारणतः मी ना निखिल मला वाटतं 1996-97 मी प्रॅक्टिस चालू केली 87मध्ये आणि तेव्हा ते मी ओळखलं की हा आपला ना खूप महत्त्वाचा भाग आहे आपला म्हणजे आपल्या प्रोफेशनचा. तर हा असा आउटसोर्स करून आपल्याला चालणार नाही. कशासाठी, म्हणजे पैसे वाचवायला नाही निखिल, माझा कंट्रोल आला पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली ते जे लॅबचे मटेरियल वापरतात ते कुठलं आहे, ते सांगितलं तेच वापरलं जातं की नाही आहे. परत तिकडे तो जो टेक्निशियन आहे तो 200 लोकांचं काम करणार आहे, तो मला का प्रायोरिटी देईल ना, म्हणजे माझ्यासाठी का काम करेल. माझ्या एखाद्या पेशंटला उद्या सकाळी जायचं आहे,
तर क्वालिटी कॉम्प्रोमाइज न होऊन देता मी त्याला उद्या सकाळी काम कसं देऊ शकेन. मग मी निखिल 25 वर्षांपूर्वी, जास्तीत 27 वर्षांपूर्वी स्वतःची लॅब चालू केली. 9 मुलांना 9 मुलांची टीम मी आहे. ठाण्यातली पहिली लॅब असावी? नाही, मी निखिल ठाण्यातली पहिली लॅब, डेंटल लॅब असतात पण डेंटल क्लिनिकच्या आतमध्ये लॅब ठाण्यातली काय, मला असं वाटतं मुंबईतली पहिलं असं. पण अजून सुद्धा हा कन्सेप्टच नाही, अजून हा कन्सेप्टच नाही आहे. कारण हे दोन्ही प्रोफेशन खूप निखिल वेगळी आहेत. म्हणजे हे आमचं प्रोफेशन आहे ते टिपिकल मेडिकल प्रोफेशन आहे आणि हे थोडंसं फॅक्टरी त्या टाईपच्या ओरिएंटेडचं प्रोफेशन आहे. त्यामुळे हे दोन लोक पण हँडल करायला वेगळी आहेत. हे पण थोडंसं जरा ती सायकोलॉजी पण तुम्हाला थोडी वेगळी असते, ती माहिती असायला पाहिजे की कसं हे हँडलिंग होणार आहे. नशिबाने माझ्याकडे जी मुलं होती तीच मुलं अजून, ती टीम अजून आहे. ती अख्खी 27 वर्षाच्या मुलांना सगळ्या टीमला झाली आता, ती सगळी तशी आहेत. तर ॲडव्हान्टेज मला काय मिळाला त्यामुळे, माझं स्वतःचंच होतं. मी स्वतःपुरतेच फक्त, मी बाहेरची कामं नाही घ्यायचो, मी माझ्या फक्त पेशंटसाठी म्हणून ते सगळं चालू केलं. तर त्या टेक्निशियन्सना ॲक्च्युली तोंडातून असं बघता यायचं पेशंटच्या. हां, हे बघ तू लक्षात घे की समजा मी एखादं मॉडेल बाहेर पाठवलं आहे, तर मॉडेल जेव्हा आम्ही सुरुवातीला ही इम्प्रेशन्स घ्यायचो त्याच्यामध्ये काही ह्युमन एरर्स होऊ शकतात. म्हणजे इम्प्रेशन मिस करताना त्याचं टेम्परेचर, त्याची कन्सिस्टन्सी म्हण, किंवा पेशंटला काय असं खूप गोष्टी होऊ शकतात. डॉक्टरचं स्किल, त्यावेळेला पेशंटची पोझिशन, आणि मग तिकडे जाणार, मग त्याला पेशंट माहिती नसणार, पेशंटच्या तोंडातली स्थिती माहिती नसणार, तो मॉडेलप्रमाणे काम करणार, तो तसं पाठवणार. इकडे असं नाही, इकडे डॉक्टर पण आमचा लॅबमध्ये एक्सटेंड व्हायचा की, आणि तो टेक्निशियन तोंडातून प्रत्यक्ष बघायचा, मग डॉक्टरचा बघायचा, बघा हे असं आहे, मग तोंडात बघितलं की ते रजिस्टर व्हायचं. मग तिथे करताना ते जेवढं शक्य आहे तेवढं 99% कस्टमाइज होऊन तेवढं छान काम, क्वालिटी काम आम्हाला डेंचरचं, क्राउन्सचं, ब्रिजेसचं, इम्प्लांटच्या प्रोसेसिसचं खूप बेटर कंट्रोल आला होता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे स्पीड. कारण फक्त माझ्यासाठीच काम करत असल्यामुळे फास्ट टर्नअराउंड टाईम जो मिनिमम आहे तो, जेवढा ॲक्च्युली देखील जेवढा वेळ लागतो, म्हणजे काही काही प्रोसेसेस असतात, म्हणजे काही क्युरिंग आहे, ते समजा आपण पकडलं तर 3 तासाचं आहे म्हण, डेंचरचं क्युरिंग म्हण, किंवा काही फर्नेसेसमध्ये आमचे प्रोग्राम्स असतात कॉम्प्युटराईज, हिटिंग जे असतात ते 1.5-2 तासाचे असतात. ते जे टेक्निकल आहेत गोष्टी तेवढ्याच, पण काम फक्त आपल्यासाठीच होत आहे आणि तोंडात बघून होतं आहे. आणि तो जेव्हा तसा तो इकडे यायचा तोंडात बघायला, तसं मी आणि आमचे डॉक्टर्स तिकडे जायचो की त्याच्याप्रमाणे सगळं रिप्लिकेट होतं आहे की नाही. त्यामुळे हे खूप चांगलं जमलेलं टीमवर्क आहे, खूप चांगलं. मला तसं वाटतं की असायलाच पाहिजे हे प्रत्येक क्लिनिकमध्ये. तर आणि मग ह्याच्या मी सांगतो टेक्नॉलॉजीचं सांगतो काय आहे ते. तर ही लॅब सगळी माझी मॅन्युअल होती. अचानक मी नेहमी अपडेट करण्यासाठी स्वतःला जात असतो बाहेर. ठीक आहे. त्यामुळे ते माझं ॲक्च्युली माझं ना ते मोटोज आहे की टेक्निकली आपण जगाशी अडॉप्टेड असलो पाहिजे. मग काय झालं सांगतो गंमत, म्हणजे 2014 मध्ये मी एका कॉन्फरन्सला गेलो होतो. आणि आता तू एक साधारणतः सांगतो म्हणजे की काय असतं की आम्ही जेव्हा क्राऊन तयार करतो, समजा एखादी कॅप आहे, क्राऊन तयार करतो, तर दाखवतो मी क्राऊन म्हणजे काय असतं. हा क्राऊन हा असा असतो, असा क्राऊन असतो. आणि असा क्राऊन आम्ही दाताला थोडासा शेप करतो आणि दातावरती जाऊन क्राऊन बसतो. तर हा शेप जो करतो आम्ही, तो शेप लॅबपर्यंत पोचवायला आम्हाला ते माप घ्यायला लागतं. आणि मग त्या मापावरती मॉडेल होऊन ते क्राऊन करून पाठवतात. तर मी 2014 मध्ये गेलो होतो निखिल जर्मनीला. तेव्हा बघितलं तर हे माप म्हणजे इम्प्रेशन जे मॅन्युअल आहे ते न घेता 1-2 कंपन्या फक्त एका स्टॉलवर, खूप मोठी कॉन्फरन्स असते आयडीएसला, खूप मोठी, म्हणजे मला वाटतं 3 दिवस, म्हणजे संध्याकाळी तर पाय तुटायची पाळी येते, एवढे स्टॉल्स, एवढी टेक्नॉलॉजी, एवढं सगळं तिकडे जर्मनी. दर 2 वर्षांनी आयडीएस नावाची कॉन्फरन्स भरते. तर त्या कॉन्फरन्सला बघितलं तर लोक असे फोटो काढल्यासारखं, फोटो काढल्यासारखं किंवा व्हिडिओ काढल्यासारखं तोंडात काहीतरी करत होते. म्हटलं हा काय प्रकार आहे. त्यामुळे आत्ताच लॉन्च झाला आहे जगात की ह्याला म्हणतात स्कॅनिंग. तर ह्या स्कॅनिंगने तुम्ही जे इम्प्रेशन घेताय ते इम्प्रेशन न घेता ह्याचा व्हिडिओ काढला जाणार डिजिटल, आणि मग ह्याच्यावरती आम्हाला त्याचं काही प्रोसेसिंग करायला लागतं. मग त्याचा कॅड नावाचा प्रकार असतो. म्हणजे हा जो क्राऊन आहे तो आम्हाला ॲक्च्युली फिजिकली करताना आम्हाला तो वॅक्स पॅटर्नने तयार करून मग तो कास्टिंग काढायला लागतं.
तर हे कॅडमध्ये हा क्राऊन डिजिटली प्रोसेस करणार आणि नंतर हा क्राऊन एक मिलिंग मशीन ऑटोमॅटिक तयार करून टाकणार 10 मिनिटामध्ये. बरं, अच्छा. पहिल्यांदा मला काही कळेनाच म्हणजे हे काय नक्की आहे का, काय भानगड काय काय काय, म्हणजे अविश्वसनीय होतं निखिल. म्हणजे हे असं काय होईल असं मला जगामध्ये वाटत. तुला वाटतंय का की असे कधी फोन असतील म्हणून पूर्वीचे की ज्याला ट्रंक कॉल लावायला लागायचे, असं तुला वाटतंय का? तसंच किंवा त्या माझ्या वडिलांना सांगितलं असतं की असे मोबाईल नाही की तुम्ही कुठूनही कुठे बोलू शकता. हे असं एवढं माझ्यासाठी त्या अविश्वसनीय होतं, तो जो प्रकार होता तो. मग मी म्हटलं की हे, मग थांबलो. मग त्यांच्याकडे गेलो, कंपनीच्या जाऊन आतमध्ये भेटलो, त्या रिसर्च टीमला भेटलो. मग सगळ्यांकडनं तो कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घेतला की हा काय आहे, इंडियात चालणार आहे का नाही चालणार आहे. मग खूप हिंमत केली आणि म्हटलं स्कॅनर तर घेऊ. ते म्हटलं तुम्ही इथे पाठवा, आम्ही तुम्हाला क्राउन्स करून पाठवतो तिकडनं, जर्मनीमधनं. तर पहिल्यांदा तो स्कॅनर घेतला. म्हणजे स्कॅनरने सुरुवात करू, एकदम एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट कशाला करायची ना. कारण कधी कधी काय असतं निखिल की बरेच वेळा कंपन्या ना त्यांची प्रॉडक्ट पुश करत असतात. आणि जेव्हा पुश करतात ना निखिल, तेव्हा इतके मार्केटिंग स्टार्स आणतात, काय 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 काय. तर आयुर्वेदिक प्रॉडक्ट पण तू सगळी काय काय बघतो, हे बरं होतं, ते बरं होतं, एवढे पुश करत आपण बळी पण पडतो ना. त्याच्यामुळे म्हटलं एक काम करूया निखिल की हे बघूया की ॲक्च्युली काम वर्क होतं आहे की नाही. मग ते तिकडनं डायरेक्ट मीच जाऊन ते स्कॅनर घेऊन आलो. इकडे आलो, तिकडे सगळं बघितलं होतं, मॉडेलवर स्कॅन करून बघितलं होतं. इकडे आलो निखिल तर ह्युमन तोंडामध्ये स्कॅनच होईना. हां, मग त्यांना मेल्स पाठवल्या. मग त्यांना पण खूप इंटरेस्ट होता. त्यांची एक जर्मन तिकडली रिसर्चर मुलगी आली. मला आठवत आहे निखिल, 14च्या दसऱ्याला असेल, दसऱ्याचा अख्खा दिवस आम्ही सगळ्यांना बसून ती पण प्रयत्न करत होती, पण शेवटपर्यंत ते स्कॅनिंग झालं नाही. मग ते घेऊन मी परत तिकडे गेलो. मग तिकडनं मग त्याचं ते सगळं नवीन आलं होतं चांगलं. मग त्यांना ना ते एक असं ब्ल्यू रंगाचं त्यांचं एक डाय असायचा, पण बायोलॉजिकली कॉम्पॅक्टेबल, म्हणजे तोंडात तुम्ही स्प्रे करू शकता. तो स्प्रे केला तरच तो कॅमेरा ते फक्त पिक करायचा. ते चालेल म्हटलं, ते मी घेऊन आलो. कारण त्यांचं FDA, अमेरिकन FDAने केलेलं असल्यामुळे त्याच्या सेफ्टीबद्दल काही प्रश्न नव्हता, त्या डायच्या सेफ्टीबद्दल. मग ते घेऊन मग ते छान चालायला लागला. हां, मग त्याच्या पुढची जी काही सिस्टीम आहे त्याची, ती पण सगळी मी घेऊन टाकली की त्याच्या पुढचं कॅड सगळा वर्कफ्लो नंतर टोटल डिजिटल झाला. टोटली डिजिटल झाला सगळा वर्कफ्लो. आणि त्याच्यामुळे लॅब म्हणजे तू जर निखिल समजा क्राऊन आज आपल्याला कॅप करायची असेल तर पूर्वी ते 4-4 दिवस लागायचे, ते आता फक्त आणि फक्त 14 तास लागतात. ठरवलं आपण फक्त 14 तासामध्ये झिरकोनिया विदाऊट मेटलची कॅप तुमची रेडी होते. आता ते आम्ही गेली 10 वर्ष ऑफकोर्स त्यामध्ये निखिल पायोनियर सगळ्या गोष्टी असल्यामुळे ह्या खूप अडचणी आल्यात. पण आता 10 वर्ष करत असल्यामुळे खूपच जास्त एक्सपिरियन्स आहे. आणि लोकांना या स्पीडची खूप गंमत वाटते की एवढा कसा स्पीड आणि एवढं कसं सगळं. मग काय काय लोक आतमध्ये बघतात की काय आहे नक्की, म्हणजे हे कसं कसं. मग येऊन माझा क्राऊन करताना बघा, मग या म्हटलं बघा तुमचा क्राऊनचा प्रोग्राम मी आता लावणार आहोत, येऊन बघा. येऊन बघतात, 15 मिनिटं थांबतात तिथे. लोकांना गंमत वाटते म्हणजे की हे सगळं. हां, मग किती ॲक्युरसी आहे म्हटली, 10 मायक्रॉन्सची ॲक्युरसी आहे. ही ह्युमनला शक्य नाही आहे 10 मायक्रॉन्सची ॲक्युरसी. ह्युमनचं कसं आहे निखिल, मूड्स असतात, बाकी भानगडी असतात, होळीला लवकर टेक्निक जायचं असतं, आहे कितीतरी काही. मशीनला ना होळी ना दिवाळी ना काय डिप्रेशन ना काय घरची भांडणं, काय भानगड नाही ना. त्यामुळे जे ठरलेलं सांगितलं 10 मायक्रॉन्सची ॲक्युरसी ती देणार म्हणजे देणार, त्याचं ॲडॉप्टेशन. त्यामुळे पेशंटला पण खूप चांगल्या ह्या गोष्टी सगळ्या स्पीडने मिळायला लागल्या, विदाऊट क्वालिटी बेटर, उलट बेटर मिळायला लागली. खूप सोपं झालं. सर, मला तुम्हाला विचारायचं की अनेकांना बॅड ब्रेथचा खूप त्रास असतो, माउथवॉश वापरतात, मिंट पण वापरतो, एस्पेशली शहरातली आपल्या अर्बन लोकांना असतोच असतं. आयुष्यात एकदा काहीतरी अनुभव लोकांनी नक्की घेतला असतो. पण मग हे सगळं कसं टॅकल करावं, कारण आपण काय मुव्हिंग असतो, प्रत्येक वेळेला आपल्याकडे तेवढे पर्याय नसतात, ऑप्शन नसतात. तर ह्यासाठी तुम्ही काय सुचवाल, म्हणजे काय सांगाल? कसं आहे, म्हणजे बॅड ब्रेथला खूप पटकन सुचवलं जातं काय, माउथवॉश, बरोबर आहे. पण मी स्वतः ना निखिल खूप वर्ष आता काम केल्यानंतर मी स्वतः माउथवॉशच्या खूप जास्त विरुद्ध आहे. कारण माउथवॉश हे ब्लँकेट किल करतं. म्हणजे कसं, सरसकट सगळे जे तोंडातले बॅक्टेरियाज आहेत सगळे मारून टाकतात, बरोबर आहे. आणि ते आपल्याला अजिबात अपेक्षित नाही आहे. तुझं ऐकलं असेल तर काही गट फ्रेंडली बॅक्टेरिया असतात बघ, जे आपल्याला मनुष्याला खूप म्हणजे माणसाला खूप जास्ती मदत करत असतात. जेव्हा आपण अँटीबायोटिक घेतो त्यावेळेला हे गट किलिंग बॅक्टेरिया गेल्यामुळे, तो फ्लोरा गेल्यामुळे काय काय लोकांना जुलाब होतात, काय काय लोकांना त्रास होतो.
तर हे आपल्याला खूप जरुरी असतात. ते आपले को एक्झिस्टंट आहेत, ते आपले टीममधली लोक आहेत सगळी. ते तोंडात पण असतात, तोंडात पण तसेच असतात, फ्रेंडली बॅक्टेरिया असतात. मग तुम्ही ब्लँकेट माउथवॉश हे वापरता तेव्हा ते पण सगळे किल होतात. म्हणजे असं बरेच वेळा होतं की ब्लड प्रेशर लोड करणारे नॅट्रिक आपल्याला लागतं रक्तामध्ये, त्याचं पण काही कन्व्हर्जन तिकडे होतं, असे ह्या बॅक्टेरियाजमुळे होतं. तर हे आपल्याला जरुरी असते सगळ्या बॅक्टेरियाची, ते पण गेल्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर माउथवॉशपेक्षा आपल्या आयुर्वेदाने 5000 वर्षांपासून जे प्रूव्ह झालेलं आहे त्याला म्हणतात गंडूश किंवा ऑइल पुलिंग. ऑइल पुलिंग म्हणजे काय, तर ब्रश करण्याच्या आधी घरातल्या 10 वर्षाच्या वरील सगळ्या मुलांनी, मुली सगळ्यांनी शेवटपर्यंत ऑइल म्हणजे 2 किंवा 3 सुरुवात 1 चमच्याने करायचे. कारण ऑइल तोंडात घेणं हे खूप लोकांना सकाळी उठल्या हे खूप लोकांना भयावह कल्पना असू शकते, पण शेवटी सगळा सवयीचा भाग आहे. ठीक आहे. तर 3-4 चमच्यांनी जर आपण सकाळी उठल्या मोबाईल बघणार नसू आणि पेपर वाचणार असू, मोबाईल नकाच बघू, पेपर वाचणार असू आणि बाकी काही ईमेल बघणार असू जे महत्त्वाचं आहे, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक न बघता, जे नॉन प्रोडक्टिव्ह आणि जे स्ट्रेस क्रिएटिंग आहे, काय बघतो आपण, बाकी कोणाचे आयुष्य काय बाकी म्हणते ते बघत बसतो, त्यापेक्षा मग काम तरी केलेलं बरं. तसं करायचं तर 15 ते 20 मिनटं सकाळी, एवढं शक्य नसेल तर 10 मिनटं तरी आपण जशी चूळ भरतो तसं तोंडात सगळीकडे ते फिरवणं, हे तेल ऑइल पुलिंग तेल फिरवणं, ह्याला ऑइल पुलिंग म्हणतात. आणि घशात मात्र जाऊन द्यायचं नाही आहे. आणि हे तेल कुठलं वापरायचं आता ऑइल पुलिंगला, तर सगळ्यात सोपं प्रिन्सिपल आहे. एक तर कच्चा घाणा म्हणजे त्याला आपण व्हर्जिन ऑइल्स म्हणतो, की जी फिल्टर्ड नाही आहेत, बरोबर आहे. ती हल्ली खूप मिळायला लागली आहेत, तुम्हाला इंटरनेटवरून मिळतात, तुमच्या शहरातनं मिळतात, सगळीकडे मिळतात ती व्हर्जिन ऑइल. जेव्हा टेम्परेचर बाहेरच्या हवेचं ज्या वेळेला 25च्या वरती असेल, म्हणजे समर म्हण अख्खा किंवा ऑक्टोबर महिना म्हण, त्यावेळेला खोबरेल तेल व्हर्जिन परत कच्च्या घाण्यावरचं म्हणजे हे कच्चं ते वापरायचं आहे, कारण ते कूलिंग आहे. आणि जेव्हा टेम्परेचर 25च्या खाली असेल, जे मुंबईत तरी खूप कमी असतं, म्हणजे थंडी आणि पावसाळा, त्यावेळेला तिळाचं. ह्या 2 तेलं वापरली तर ही तेलं आपल्याला नको असलेले जे मायक्रोब्स आहेत आपल्याला, ह्याच्यावर खूप संशोधन चाललं आहे. ह्याच्यावर खूप संशोधन चाललं आहे, डायबिटीज रिलेटेड आहे, BP रिलेटेड आहे, खूप गोष्टींची रिलेटेड आहे. आणि आपण जी केमिकल माउथवॉश वापरतो ती डायरेक्ट सगळ्यांनाच मारून टाकतात, आणखीन काय काय परिणाम करतात ते आपल्याला माहिती नाही आहे. पण ते मिंट वगैरे आपण जे खातो मिंट म्हणजे डायरेक्ट मिंट का मिंटच्या गोळ्या म्हणतोय? मिंटच्या गोळ्या नाही, मिंट कुठल्याही फॅक्टरीत तयार केलेल्या गोष्टी आहेत ना निखिल, त्या शक्यतो त्यांनी दिवसाची सुरुवात करू नये, प्रोसेस फूडने दिवसाची सुरुवात करू नये. मग खायचेच आहे तुला आणि तुला जर झेपणार असेल तर सगळ्यात उत्तम आहे म्हणजे कडुलिंबाची पानं जाऊन खायची. बरं, ठीक आहे, सगळ्यात उत्तम आहे, म्हणजे प्रकृतीला अतिशय उत्तम आहे. कारण जरी मी डॉक्टर असलो ॲलोपॅथीचा, तरी माझा आयुर्वेदाचा पण निखिल खूप जास्ती अभ्यास आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं ते वरदान आहे, वरदान. म्हणजे माझं तर असं मत आहे की इमर्जन्सीजसाठी जसं हार्ट अटॅक आला, अँजिओप्लास्टी आहे किंवा बायपास आहे किंवा बाकी कॅन्सर, बाकी सर्जरीज आहेत, त्याच्यासाठी ॲलोपॅथी. आणि मेंटेनन्स आणि क्युअर करण्यासाठी मुळापासून आयुर्वेदा. हे जर कॉम्बिनेशन करता आलं तर हे ऑइल पुलिंग त्यातलंच आहे. आणि मग ब्रशिंग तुम्ही नंतर करायचं आहे, म्हणजे ऑइल पुलिंग करून झाल्यानंतर ब्रशिंग करायचं आहे. त्यामुळे माउथवॉश तुम्हाला लागतच नाही आहे. ते रेकमेंड करतात दिवसातून 2 वेळा. आपल्याला जर प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये ती गोष्ट देखील शक्य नाही आहे, त्यामुळे आपण दिवसातून सकाळी ब्रशिंगच्या आधी एकदा केलं तरी चालणार आहे. आणि आता आपण हे बोलत होतो सगळं बॅड ब्रेथसाठी. आता बॅड ब्रेथ आहे ना निखिल, तो 2 मेन कारणांमुळे असतो. एक तोंडातली लोकल कारणं, त्याच्यामध्ये काय आहे, प्लाक आहे, कॅल्क्युलस आहे, 2 दातांमध्ये कॅव्हिटीजमध्ये अडकलेलं अन्न आहे, किंवा तुमच्या तोंडात काही फॉरेन स्ट्रक्चर असली, ब्रिज, इम्प्लांटच्या कॅप्स, त्याच्यामध्ये अडकलेलं अन्न आहे. मग ते रात्रभर तिथे सगळं कुचतं आणि त्याच्यापासून बॅड ब्रेथ होतो. पण खरं सांगू का तुला, हे फक्त 30% आहे. 70% बॅड ब्रेथ आतमधनं आलेलं आहे, तो सिस्टिमिक आहे. त्याच्यामुळे टंग क्लिनिंग हा तात्पुरता त्याचा खूप चांगला उपाय आहे बॅड ब्रेथसाठी. टंग क्लिनिंग म्हणजे ऑइल पुलिंग करून झालं की टंग क्लिनिंग आणि मग ब्रशिंग. आणि टंग क्लिनिंग पण खूप चांगलं, म्हणजे आपण जेव्हा एखादा टंग क्लिनर वापरायला लागतो तेव्हा जेव्हा आपण टंगवर ठेवतो तेव्हा नॅचरली टंगला व्हॉमिटिंगचा रिफ्लेक्स आल्यामुळे टंग अशी रोल होते.
तर त्याला रिलॅक्स करून फ्लॅट करता आलं पाहिजे आणि मग टंगवरचं जे काय ते स्क्रेप करता आलं पाहिजे, तर त्याचा बॅड ब्रेथला खूप चांगला उपयोग होतो. ते सिस्टमिक जरी निखिल असलं तरी तो जो वरचा जो त्याचा एक लेअर जमलेला असतो सगळा, त्याच्यामध्येच मेन बॅड ब्रेथ असतो. तो लेअर जमायलाच नाही पाहिजे ह्याच्यासाठी आपण नंतर पुढे जाऊया. म्हणजे आयदर तोंडातल्या लोकल फॅक्टर्समुळे, म्हणजे कॅल्क्युलस प्लाक किंवा अडकलेल्या कुठल्या अन्नामुळे, किंवा ह्या जिभेवरच्या लेअरमुळे. जी लेअर आतमध्ये कुठे सिस्टीम बिघडली म्हणून निर्माण झाली, पण ॲटलिस्ट ती सिस्टीम नीट होत नाही तोपर्यंत आपण रोजच्या रोज सकाळी टंग क्लिनरने आणि ऑइल पुलिंग करून त्याच्यावरती नक्कीच खूप चांगला कंट्रोल आणतो. एस्पेशली आता मला पुढे बोलायला जायचं आहे किंवा आपल्याला पब्लिक प्लेसमध्ये जायचं आहे आणि मग खूप लोकांना त्यावेळेला जेव्हा ते बॅड ब्रेथच्या फेजमध्ये असतात त्यावेळेला तो कॉन्फिडन्स नसतो निखिल. म्हणून बरेच लोक कळतं की, आता मला कळतं की ह्या माणूसला स्वतःला आतमधनं तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे. मग जाताना खूप चांगलं टंग क्लिनिंग आणि ऑइल पुलिंग करून गेलं तर ॲटलिस्ट बेरेबल ऑलमोस्ट समजत नाही बऱ्याच लोकांना. मग दुसरा प्रकार 70% आहे तो आतमधनं येणं, तो डायजेशनचा आहे. मग त्याला तर माहितीच आहे आपल्याला, चांगला व्यायाम आणि सूर्यास्तानंतर शक्यतो न खाणं सूर्यास्तानंतर, कारण तुमचं बायोलॉजिकल क्लॉक त्यावेळेला थांबलेला असतं. ओके, मला अजून एक प्रश्न, जो आता एक म्हणजे तो ट्रेंड म्हणा किंवा एक क्रेज म्हणा, पण एक खूप अवेअरनेस वाढला की स्माईल करेक्शन, की आजकाल लोक ते स्माईल करेक्शनकडे खूप वळत आहेत. तर ते नेमकं किती गरजेचं आहे, त्याचे फायदे काय आहेत? म्हणजे फक्त चांगलं दिसावं त्यासाठी आपण स्माईल करेक्शन करतो, की त्याचे बाकी पण इतर बरेच फायदे असू शकतील? म्हणजे त्याबद्दल काय सांगा. निखिल, कसं आहे आपल्या गप्पांमध्ये आपलं पहिलं ओपनिंग जे होतं आपलं, ते तू म्हणलं की माझं पेपरकडे लक्ष जातं आणि माझं म्हणणं होतं माझं स्माईलकडे लक्ष जातं. स्माईल हे माणसाला मिळालेलं वरदान आहे, वरदान. ठीक आहे, वरदान आहे. म्हणजे तुम्ही चांगले खळखळून हसत असाल तर तुमचं जे परसिप्शन आहे ना ते खूप सुपर घेतलं जातं. तुम्ही एक आनंदी मिश्किल पर्सनॅलिटी असं वाटतं. त्यामुळे तुमची जी इंटरपर्सनल रिलेशनशिप आहे ती पण खूप मस्त होते आणि खूप म्हणजे सगळीकडेच त्याचा फरक पडायला लागतो. ते खूप पॉवरफुल गोष्ट आहे. त्याच्यामुळे बरीच हॅपीनेसची हॉर्मोन्स पण तुम्ही बोलवता, बऱ्याच गोष्टी स्माईलखाली दडलेल्या आहेत. उलट कोणी स्माईल करत नसेल, आता आपण समजा आपण एक गमतीत म्हणून देखील उदाहरण घेऊया की दोन खूप चांगली दिसणारे पुरुष किंवा चांगल्या दिसणाऱ्या स्त्रिया आहेत, एक्सपिरियन्स स्त्रिया पकडू, चांगल्या दिसण्या म्हटल्यानंतर स्त्रियाच म्हणतो आपण, तर आपण स्त्रिया म्हणतो. एक आहे ना ती खूपच सुंदर आहे पण हसतच नाही, चेहऱ्यावरती कायम स्त्रीचे भाव. दुसरी आहे ती जरा तिच्यापेक्षा एक, म्हणजे ही समजा एक आपण 100 मार्क दिले आणि दुसऱ्या स्त्रीला आपण सुंदरपणामध्ये जर 60 मार्क दिले, पण ती हसतीये, तर लोकप्रिय कोणती होते? हसणारी होते. एवढी जबरदस्त ताकद हसण्यामध्ये आहे. आता स्माईलला 2 कारणं आहेत. पहिल्या कारणाला मी पहिल्यांदा येतो, कारण ते प्रोफेशन मी 38 वर्ष करतोय. ते म्हणजे दातांमधले आणि गम्समध्ये असलेले निखिल जे प्रॉब्लेम असतात ना, त्याच्यामुळे माणूस हसत नाही. असे मी खूप जास्ती अनुभव आत्तापर्यंत घेतलेले आहेत आणि ते भाग्य मला लाभलं आहे की ह्या सगळ्या लोकांचं स्माईल खूप चांगल्या प्रकारे करेक्ट करून मला देता आल्यामुळे, देवाच्या दयेने, त्यांच्या कायमच्या सदिच्छा माझ्या मागे आहेत. म्हणजे गेले लग्न ठरली आहेत मुलींची. एक तर तुला उदाहरण सांगतो की एक प्रोफेसर होत्या, प्रिन्सिपल होत्या कॉलेजच्या, तर त्या जेव्हा माझ्याकडे आल्या त्यावेळेला खूप स्माईलमध्ये त्यांच्या प्रॉब्लेम्स होते. आल्या तेव्हा मगाशी म्हणतात दुसरा स्वभाव की एकदम वृक्ष नाही, स्त्रीसारखा एकदम चेहरा. मुलं असतो ना, मुलं घाबरतात ना शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. आता कॉलेजच्या होत्या, तर प्रिन्सिपलचा पर्सनॅलिटी, त्या स्माईल पण नाही ना, एक थोडं रिक्विजिट असते ना, थोडी स्माईल असतं असं नाही, पण असते थोडीशी, की कडक असलं पाहिजे असं. तर आल्या आणि त्यांच्या स्माईलचा बरेच प्रॉब्लेम होते. म्हणजे पुढचा एक दात त्यांचा वाकडा होता, एका दाताला खूप कॅव्हिटी होऊन त्या डॉक्टरकडे भीतीने की दुखतं, रूट कॅनॉल कॅपला म्हणून गेल्याच नव्हत्या. एका ठिकाणी खाली जरा स्पंजी आणि गमी स्माईल होतं. तर मग त्यांच्यावर खूप चांगली मेहनत घेऊन, खूप निरनिराळ्या ट्रीटमेंट प्लॅनचा विचार करून त्यांचं एवढं स्माईल मस्त झालं निखिल. त्या 4 महिन्यानंतर माझ्याकडे आल्या. मला बोलल्या, डॉक्टर कसं आहे, ते स्माईल करेक्शन झालं हे मॅथमॅटिकल होतं डॉक्टर, हे मॅथमॅटिकल होतं, ते मला करून दिलं, ठीक आहे. हो, माझी पर्सनॅलिटी गेली जी 20 वर्ष मुलांमध्ये होती ना, ती बदलूनच गेली हो. आता मी एकदमच लोकप्रिय झाले. आता मी हसते, कारण आता मी माझ्या स्माईलला कॅरी करू शकते. आता कपडे घालतो आपण चांगले,
पोट ओसांडून वाहत असेल तर कॅरी होत नाही ना, तो कॉन्फिडन्स राहत नाही ना त्या कपड्यांमध्ये. कपडे घालायला पण कॉन्फिडन्स पाहिजे ना. पोट बाहेर असल्यानंतर कसं काय कॉन्फिडन्स असणार आहे. स्माईलमध्ये पण कॉन्फिडन्स असेल जर स्माईल करेक्ट असेल. मग स्माईलमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, तर पुढच्या हातांमध्ये गॅप्स असतात निखिल, एखादा दातच नसतो किंवा गमी स्माईल असतं, हसलं की एकदमच गम्सच खूप जास्ती दिसतात, समोरचा दात किडलेला असतो, तुटलेला असतो. मेजर प्रॉब्लेम म्हणजे दात वेडेवाकडे असतात, दात पुढे असतात. अरे असं एक भाऊ माझ्याकडे झाल्यानंतर आला होता, करेक्शन झाल्यानंतर होते नव्हता, दोघंही भाऊ आणि बहिणीचे टिपिकल एकदम आदर्श भाऊ बहीण होते. थोडा लेट झाला होता, 32 झालं होतं मुलीचं वय, लग्न ठरत नव्हतं आणि 1.5 वर्षाची ट्रीटमेंटला वेळ लागतो. म्हणजे ह्या करेक्शनच्या दात खूप वेडेवाकडे जात असल्याने ट्रीटमेंटला वेळ लागतो. 1.25 वर्ष लागलं ट्रीटमेंटला. अचानक 2 महिन्यांनी पेढे घेऊन आला की हे सगळं तुमचं. म्हटलं माझं काही नाही आहे बाबा, हे टेक्नॉलॉजीचं आहे, हे टेक्नॉलॉजीने शोधलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळे तिचं स्माईल इतकं छान झालं होतं की झाल्या दुसऱ्या महिन्यात तिचं शिक्षण पण खूप चांगलं होतं. म्हणजे IITची इंजिनियर होती, पण ह्या एका गोष्टीमुळे ठरत नव्हतं बघ. हा अडसर दूर झाला आणि बहीण भाऊ दोघंही अति खुश होते. असे खूप गोष्टींचे खूप चांगले अनुभव आहेत मला. माझे स्माईल एन्हान्समेंट केल्यानंतर खूप चांगले अनुभव आहेत. मागच्या आठवड्यात जेव्हा तुम्ही तुमच्या परिवारासाठी, डेंटेक परिवारासाठी तुम्ही फ्री स्क्रीनिंग ठेवलं होतं सिनेपोलिसमध्ये, विवियानामध्ये, तर ती अशी संकल्पना कशी सुचते? म्हणजे आपल्या परिवाराला रसिक म्हणून बघणं, म्हणजे ते फक्त आपले पेशंट्स नाही आहेत तर ते रसिक पण आहेत, तर त्यांनाही ही कल्पना कशी सुचली? मला फार नवल आणि भन्नाट वाटली. म्हणजे जेव्हा तुमचा फोन आला तुमच्या क्लिनिकमधनं तर मला फार आश्चर्य वाटलं. तर हे कसं काय सुचतं? नाही, ह्याच्या मागे सगळ्या मागे ते हास्य ज्याला म्हणतो ना आपण, की आपल्याला काही जर चांगलं देता आलं, कोणाला वाटता आलं काही चांगलं वाटतं, म्हणजे देता आलं, वाटणारे आपण कोण, पण देता आलं समजा कोणाला काही, तर कधीही चांगलं. मी आता परवा आपण निखिल घेतला तो गुलकंद नावाचा पिक्चर होता, त्यात समीर आणि ईशाचं टायमिंग खूप मस्त आले. ते आले स्वतः, मी त्यांनी ते आपल्या विनंतीला मानून ते स्वतः आले. लोकांना खूप, माझे जे वेलविशर पेशंट्स आहेत आणि तू आत्ता शब्द मस्त वापरलास, पेशंट रसिक, हा जो शब्द आहे तो खूप मला आवडलेला शब्द आहे. की पेशंटना तुम्ही रसिक समजलात आणि तुम्ही त्यांना बोलवलं. माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या सगळ्या मित्रांसाठी आम्ही असे मधनं खूप शो चांगले घेतो आणि लोक मुद्दाम येतात आमच्या प्रेमाने तिकडे, या सगळ्यांना भेटतात. त्यामुळे सगळ्या लोकांना या सगळ्याचा एक वेगळाच एक्सपिरियन्स मिळतो. आणि आम्ही, तू म्हटल्याप्रमाणे मला कायम लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य बघायचं आहे. त्यामुळे हे जेव्हा इव्हेंट्स होतात तेव्हा लोक खूप खुश होतात आणि भेटारून सांगतात, नाही आम्हाला खूप मस्त एक्सपिरियन्स मिळाला. तर ह्या सगळ्यातनं ही एक कल्पना त्यावेळेला मला सुचली होती. मला तेच मगाशी विचार की जसं काय असं केलं तुम्ही की तुम्ही एकदम कॉम्प्लिमेंट्स घ्यायला लागलात लोकांचे? म्हणजे ते तो काळ काय होता नेमकं, तुम्ही काय केलं? आणि तुमचं एक पुस्तक पण येतं आहे फॅट टू फिट, तर त्याच्यामध्ये नेमकी तुमची काय थेअरी आहे? मी बरेचदा ऐकले तुम्हाला इन्फॉर्मली गुड हार्मोन्स, बॅड हार्मोन्स हे सगळं सांगताना वगैरे. तर हे कारण बरेच यंगस्टर्स हे बघतायत, मिड एज बघतायत, की त्यांना खरंच त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी बदल आणायचा आहे, म्हणजे त्यांची जी एक लाईफस्टाईल आहे ती इम्प्रूव्ह करायची आहे. तर ते कसं करता येईल? आणि इज इट लाईक आत्ताही करता येईल? म्हणजे इज इट रिपेरेबल आत्ता पण, की आता वेळ निघून गेली? म्हणजे असं सगळं खूप मस्त आहे निखिल, हा खूप मस्त प्रश्न आहे. वेळ निघून गेली आहे का, कसं करता येईल? खूप मस्त प्रश्न आहे. थोडा वेळ घेतो, कारण थोडंसं मग कॉलेजला सांगितलं की थोडं ऐकायला लागेल, थोडं, कारण खूप थोडं डिटेल आहे. पण एकदा समजला कन्सेप्ट, पण कन्सेप्ट मला सांगायचा आहे ह्याचा काय आहे तो. कसं आहे की मगाशी मी तुला रिक्षावाल्याचं उदाहरण दिलं की रिक्षावाला आला आणि आपण चिडलो. ह्याचं कारण काय आहे माहिती आहे का तुला? आपलं शरीरात आहे ना काहीही वाटणं जे आहे, फिलिंग, चिडणं, कोणाबद्दल मत्सर, कोणाबद्दल द्वेष, कोणाबद्दल प्रेम, आपल्याला भीती, आपल्याला कारण नसतानाची व्हिज्युअलायझेशन जी घडणारच नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याला आपण भावना म्हणतो, ज्याला आपण वाटणं म्हणतो. आणि म्हणजे दोन्ही आनंद, दुःख, हा पेंड्युलम आहे. आनंद आणि दुःखाचा पेंड्युलम आहे. त्याच्यामध्ये आपलं कंटिन्युअस आपलं चालू दिवसभर, कधी ह्या साईडला, कधी ह्या जीवनावर, या जीवनावर शतदा प्रेम करावे, आणि कधी ते गुरुदत्तचं एकदम पेसिमिस्टिक जाणं आहे, दुनिया जलाद होते. ह्या पेंड्युलमच्या मध्ये लाईफ दिवसभर, आणि नुसतं लाईफ नाही, दिवस पण चालू, ह्या पेंड्युलममध्ये दिवस चालू. मग आपल्याला जर या जन्मावर राहायचं असेल, ह्या साईडला राहायचं असेल जास्ती, तर काय करायला पाहिजे? त्याचं त्या पुस्तकात खूप चांगलं उत्तर आहे. आता मगाशी मला म्हटल्याप्रमाणे ते आपल्याला फिलिंग म्हणजे काय, आपल्याला कसं काय वाटणं म्हणजे नक्की काय आहे, ह्याच्या मागे काय आहे, ह्याचं मूर्त स्वरूप आहे, आपल्याला दिसतंय. वाटणं हे आपल्याला दिसतंय, आपण एक्सप्रेस करतोय, भावना आहेत, कशामुळे निर्माण होतात? तर आपण सगळ्यांनी ऐकलं आहे हॉर्मोन्स. हॉर्मोन्स आर न्यूरो ट्रान्समिटर्स. मेंदू सोडतो हॉर्मोन्सना. 2 प्रकारची हॉर्मोन्स आहेत आपल्यासाठी. आपण जे
स्माईल म्हणतोय आपण, फक्त स्माईलची आत्ता बोलतोय. हॉर्मोन्स तशी इन्शुलिन बरीच आहेत, पण आपण सध्या हॉर्मोन्स संबंधी ह्याच्यासंबंधी बोलतोय, हसण्यासंबंधी. बरोबर, कोणाला आयुष्यभर हसत राहायला आवडणार नाही, बरोबर आहे. तशी परिस्थिती निर्माण झाली तर मी हसेन म्हणेन, काय कवी म्हणते ना, तर ती बाहेर नसते, ती आतमध्ये असते. हां, आतमध्ये असते. ते निर्माण करायची, कशी निर्माण करायची. तर 2 प्रकारचे हॉर्मोन्स आहेत निखिल. एक आहे ते कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन आहे, मेनली जे स्ट्रेसचं आहे, मेनली आहे ते. हां, ठीक आहे. आणि दुसरे आहे ती हॅपीनेसची प्रचंड हॉर्मोन्स आहेत, बरोबर आहे. मग जर का स्ट्रेसचा हॉर्मोन असेल कॉर्टिसोल, देवाने का निर्माण केलं? करायलाच नाही पाहिजे, आपण देवाची मुलं आहोत. मग कशाला निर्माण करून ठेवलं कारण नसताना? कशाला देवाने दुःखी केलं आपल्याला? त्याला आनंदीच ठेवायचं आपल्याला असेल तर कशाला स्ट्रेस दिला? कसं असतं, कधी जंगलात गेलो होता, मसाई मारायला मी गेलो होतो, त्यावेळेला ते चित्त्याची मी ती सगळी ही बघितली. मी शिकार नाही केली त्यांनी, ते हरिण वाचलं. तर चित्ता जवळ आल्यानंतर हरणाचा जो स्पीड होता ना, तो तर मी आणला नाही आता, मग दाखवलं असतं, अनबिलिव्हेबल होता. मी डोळ्याने बघितलं आहे मी, अनबिलिव्हेबल. मग तो स्पीड जो आहे तो आहे का ओरिजिनल नेहमी चालताना धावताना हरणाचा आहे का? नाही आहे. बरोबर नाही आहे. मग तो अचानक कुठून आला? तर तो फ्लाईट ऑर फाईटचा प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला वॉलला टेकून ठेवलं संकटाने एकदा जीवाचा, की आयदर तुम्ही संकट बघता आणि फाईट करता किंवा पळून जाता. पळून द्यायला पण ताकद लागते, दोन्हीकडे ताकद लागते. मग काय होतं, शरीर काय करतं ते करायला? ब्लड प्रेशर वाढवतं, तुमचे मसल कॉन्ट्रॅक्ट करतं. तुम्ही बघा, पायाची पोझिशन आपली अशी कॉन्ट्रॅक्टेड आहे ना सगळी, पूर्णच्या पूर्ण, पण ती फाईट और फ्लाईटची आहे. म्हणजे कॉर्टिसोल तुम्ही 2 वर्षातनं एकदा बोलवायचं आहे, 2 वर्षातनं एकदा. ती मिलिटरी आहे. तुम्ही घरी इथे पॉकेट तुमचं मारलं आणि रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला म्हणून मिलिटरीला बोलून ठेवलं, तर मिलिटरी जाताना काय करणार ते आपल्याला सगळ्याला माहिती आहे. नुसतं ते करून जाणार नाही, बाकी पण सगळ्या गोष्टी करणार आहे. त्यामुळे ते वर्षातनं एकदा बोलवायचं हॉर्मोन आहे. प्रॉब्लेम काय होतो, इथेच प्रॉब्लेम आहे. 25शी नंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इतकं फास्ट पेस आणि इतकं कंपॅरिझनचं लाईफ झालं आहे सगळीकडनं, कुटुंबाकडनं, मित्राकडनं, आपल्याकडनं, स्वतःकडनं. निर्णय स्वप्न काय 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 असतं आपलं. म्हणजे आपली ताकद नसते, पण आपल्याला वाटतं त्याच्याशी आपली ताकद आहे, पण तो कुठच्याकडे निघून गेला आणि मी 10 वर्षांनी करिअरमध्ये अजून फार मोठा काय प्रगती नाही केला. आजच्या जनरेशनमध्ये जास्ती दिसतं तुम्हाला? म्हणजे आधीच्या काळात पण इतकं कंपॅरेटिव्ह होतं, लोक कंपॅरिझन करायचे? थोडं जास्त कशामुळे? हे वाढत जाणार आहे कारण सोशल मीडियामध्ये जे सेलिब्रिटी तुम्ही तिथे बघताय ते लाईफ त्यांचं नाही आहे ना. ते लाईफ फक्त 5 मिनिटाचं दाखवत आहेत. ते त्याच्या मागचे 24 तास ते काय करतात ते तुम्हाला माहिती नाही आहे ना. ते तुम्ही केलं तर तुम्ही पण जाल तिकडे. हां, तर ते कसं काय करायचं ते मी तुम्हाला जर कमी वयात पकडलं, जर हे 20व्या वर्षी तुम्हाला हा कन्सेप्ट कळत असेल, समजा कुठल्या वयात कळला, वयाला बंधनच नाही आहे, तर खूप ही कन्सेप्ट कळला तर खूप मस्त होईल. मगाशी म्हणल्याप्रमाणे कॉर्टिसोल हॉर्मोन झालं, मग तुम्ही कशाने बोलवता ते तुम्ही सारखं त्याच्याशीच कनेक्टेड असता लाईफ टाईम. का? तर मगाशी म्हटल्याप्रमाणे देखादेखी. दुसरं आहे कंपॅरिझन करिअरमधलं, नुसतं करिअरमधलं नाही, खूप गोष्टींचं कंपॅरिझन. तिसरं अपेक्षा स्वतःकडच्या आणि आजूबाजूच्या लोकांकडनं. माझी आई, माझा भाऊ, माझी बायको, माझा भाऊ, सगळे नाती, मित्र, त्यांनी माझ्याशी असं वागायला पाहिजे, तुझं पर्सन असं आहे म्हणून त्यांनी माझ्याशी असं वागायला पाहिजे. ते बरोबर आहे चूक माहीत नाही, पण असं वागायला पाहिजे. मग ते वागणार नाहीत. त्यातनं आलेला अपेक्षाभंग, स्वतःकडचा अपेक्षाभंग आणि परिस्थितीकडचा अपेक्षाभंग, ह्या 4 गोष्टी ह्या ॲक्वायर्ड दुःख आहेत. ॲक्वायर्ड आहेत आणि ते कॉर्टिसोलला बोलवत आहेत. सारखे कॉर्टिसोलला बोलवत आहेत. म्हणजे हॅपीनेसचे हॉर्मोन्स आहेत, गॅबा आहे, एंडोर्फिन आहे, बरीच आहेत. ती बोलवायला चान्सच नाही ना तुम्हाला. ती बोलवायला चान्सच नाही आहे. मग तुम्ही काय करायचं आहे? सोल्युशन काय? आता नुसतं मी प्रॉब्लेम सांगत नाही, सोल्युशन सांगतोय. बरोबर, काय सोल्युशन आहे? तर पहिली गोष्ट, तुमच्या आयुष्यात घडणारे आनंदाचे प्रसंग. तुम्हाला अचानक IITला ॲडमिशन मिळाली, तुम्ही अचानक VP झालात, निखिलच्या पेपराला 50 वर्ष झाली, निखिलनी एकदम टॉप क्लास VIP माणसाची खूप सुपर मुलाखत घेतली, मस्त वाटलं म्हणजे काय, बॉडीने न्यूरो ट्रान्समिटर सोडले. कोण? एंडोर्फिन सोडलं, गॅबा सोडलं, डोपामाइन सोडलं, सिरोटिनिन सोडलं. हां, हे बॉडीने सोडलं कारण तो प्रसंग तसा झाला आहे. बरोबर. पण तू निखिल आयुष्यात हात मोजून बघ, नॉर्मल माणसाच्या आयुष्यामध्ये 20 प्रसंगांच्या वरती प्रसंग नसतात, 20 पण नसतात. आणि ते साधारणतः त्याच्या ताकदीप्रमाणे विरतात. रोज तो तुझा बरोबर साथ देऊ शकत नाही तुला, त्याला एक शेल्फ लाईफ आहे, बरोबर, त्याला एक्सपायरी आहे. ते झालं की त्याचा परिणाम त्याला एक्सपायरी आहे, परिणाम संपला. त्याचा परिणाम नंतर होतच नाही तुला काही. आणि दुसरं तिचं मग काय, त्याच्यानंतर काय, मग हे झालं, हे आता काही उपयोगाचं नाही आपल्याला, मग दुसरं काय उपयोगाचं आहे? एकदम मस्त आहे निखिल, एक टॉप प्रकार आहे साखर.
साखरेने काय होतंय, साखर जेव्हा तू डायरेक्ट रक्तात घेतोस तेव्हा साखर ही प्रोसेस फूड आहे. साखरेवरतीच शरीर चालतं. ग्लुकोज, शरीराला ग्लुकोज अपेक्षित नाही आहे. नाही तर निसर्गाने झाडावर साखर उगवून ठेवली असती. ते त्यांनी केलेलं नाही आहे. त्यांनी काय केलं आहे, त्यांनी भाकरी आणि पोळी निर्माण केली आहे. तुम्ही ती खा चावून चावून, मग त्यातनं हळूहळू तुमच्या रक्तामध्ये साखर येऊन दे. समजा तुम्ही 20 ग्रॅम पोळी खाल्ली तर तुमच्या रक्तात गेली पुढचे 3 तास ती साखर येत राहील आणि तुम्हाला प्रॉपर एनर्जी मिळेल. तुम्ही साखर डायरेक्ट खाल्ली, जे एंड प्रॉडक्ट आहे, त्याला बॉडीला प्रक्रिया करायला लागत नाही आहे, तर ती 10च्या 10 ग्रॅम रक्तात जाते आणि ते पचवायला इन्शुलिन इज अ सुपर मूड बिल्डर. इन्शुलिन हॉर्मोन आहे, ते तुम्हाला युफोरिया देतं, मस्त वाटतं, पण ते जाताना एनर्जी घेऊन जातं. म्हणून पुढच्या वेळेला परत चहा. हे झालं अगदी बेसिक माझ्यासारख्या माणसाचं साखर. ह्याच्या पुढचं आहे कॅफिन, कॉफी. त्याच्या पुढचं आहे टोबॅको, त्याच्या पुढचं अल्कोहोल आणि त्याच्या पुढचं ड्रग्स. आता गंमत सांगतो, पण हे का करू शकत नाही, कारण हे सगळे आहेत सावकार. कसे सावकार आहेत, लेन करतायत, एनर्जी लेन करतायत ना. बरोबर. तुला तू साखर खाल्लीस, तुला एनर्जी जास्ती आहे म्हणून तुला आनंद झालाय. आनंद म्हणून झालाय ना, मस्त युफोरिया मस्त वाटते तुला, कारण तुला साखर खाल्लीस, तू इन्शुलिन तुला आनंद दिला. पण तो सावकार आहे, जाताना व्याजासकट घेऊन जातो. बरं, ते व्याज जे आहे ते ह्याचं साखरेचं स्टेट बँकेसारखं आपल्या गरीब 8% असतं. मग ते वाढत जातं. अल्कोहोलचं सिटी बँकेसारखं असतं. आणि ड्रग्सचं तो गावातले सावकार तू पूर्वी ऐकलेस, हो पाहिलं. 5,000 रुपये मुलीचं लग्न असतं बिचाऱ्याच्या, मुलीच्या लग्नासाठी 5,000साठी तो जमीन गहाण टाकतो, 5,000ची जमीनच जाते. हे ड्रग्स, ते पण जाऊ शकत नाही. मग काय आहे की जे आपल्याला आनंदाच्या हॉर्मोनशी जोडणारे ते आहे म्हणजे स्ट्रक्चर्ड स्ट्रक्चरल वर्कआउट. आणि मी काय मिस करत होतो तर स्ट्रेंथ ट्रेनिंग. ओके. आता गेल्या 20 वर्षामध्ये निखिल मी या सगळ्याचा खूप चांगला अभ्यास केला आहे. माझ्या कित्येक डॉक्टर मित्रांना ते म्हणतात की मिरॅक्युलसच्या लाईफ चेंजिंग, इट्स अ गेम चेंजिंग. मला म्हणते आमच्यासाठी इट्स अ गेम चेंजर. तू नुसतं त्या आम्ही दिलेल्या एन्हान्समेंट आणि वेट रिडक्शन आणि हे ते असल्या गोष्टींमध्ये अडकून मला म्हणलं तू हे सगळीकडे लिहून केलं पाहिजेस. त्यांच्याच आग्रहाखातर मी सगळं लिहिलं आहे की लोकांना शेअर केलं पाहिजे की प्रचंड गेम चेंजर आहे. कारण तुमच्या बॉडीच्या बरोबर तुमची सायकोलॉजिकल इम्युनिटी पण कुठच्या कुठे वरती जाते. आणि मग पुढच्या वेळेला तुम्ही त्या रिक्षावाल्याला कारण नसताना फालतू शिव्या देत नाही, आणि जरी दिल्यात तरी त्याचा हँगओव्हर दिवसभर राहत नाही तुमच्याकडे. आणि त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रक्चर ज्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ, योगा म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आणि प्राणायाम ह्या 4ही गोष्टी तुम्ही 1 तासात फक्त बसवू शकता. मग तुम्ही 1 तास बसवलेत तर तुम्हाला 23 तासासाठी युफोरिया मिळतो. आणि तो सावकार नाही आहे, तो स्वतः बजरंगबली देत असल्यामुळे तो व्याज घेत नाही, उलट देतो. त्याच्यामुळे त्याच्याकडनं घेतलेलं बरं बाबा ह्यांच्याकडनं घेतल्यापेक्षा. बरोबर. नाही, पण हा 1 तासच काढणं हा एक खूप चॅलेंज झालेला आहे बरेच जणांना. म्हणजे त्याला लोकांना वाटतं 1 तास कसा मी काढायचा, आणि नंतर मध्ये खूप लेट रिअलाईज होतं. तर हा 1 तास तुम्ही कसा काढला जेव्हा तुम्ही एवढे बिझी होता तुमचं, कारण तुमचे 5-6 क्लिनिक्स आहेत, एवढे पेशंट्स आहेत, बट त्या ह्याच्यात तुम्हाला कसा वेळ काढता आला? कसं आहे, 10 कारणं आहेत वर्कआउट न करण्याची. त्याच्यामध्ये पहिलं कारण वेळ. जर सचिन तेंडुलकरला वेळ मिळू शकतो, सलमान खानला वेळ मिळू शकतो, आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेळ मिळू शकतो, आपले ठाण्याचेच लाडके आपले उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जो वेळ मिळू शकतो, ह्या सगळ्यांना वेळ मिळू शकत असेल आणि आपल्याला वेळ मिळत नसेल, मग काहीतरी प्रॉब्लेम आहे ना लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे. मग कुठेतरी प्रायोरिटी चुकतात. मी कसं सांगतो प्रायोरिटी कशा चुकतात, गंमत सांगतो, वेळावरनं सांगतो की 2 गोष्टी सांगतो वेळावरनं. या गंमत कसा बदल पण घडतो आणि वेळाची गंमत पण सांगतो. वेळेची गंमत, आपल्या इथे उपवन जो आहे तिथे मी आमच्या घरात इथनं उपवनचा मी एक तो राऊंड मारून मी आणखीनच सांगतो गंमत की जेव्हा मॅरेथॉन चालू झाली, मुंबई स्टँडर्ड चॅटर्ड मॅरेथॉन, ती पहिली मी धावलो जेव्हा 200 लोकं होती. आता 55,000 लोक आहेत. तेव्हा मॅरेथॉनमधला एम पण लोकांना इंडियाला माहिती नव्हता. आता 55,000 लोक आहेत. ती मी सलग गेली 22 वर्ष, म्हणजे ती 22 वर्ष झालं आहे, त्यातली 2 वर्ष कोविडमुळे गेलीत, पण 20 वर्ष मी आता धावलो समजा ह्या वर्षी, तर मी सलग 20वं वर्ष ते मॅरेथॉन धावणार आहे. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. तर धावण्यावरनं तर ते ब्रिस्क वॉक घेताना
मी एक दिवशी ब्रिस्फॉग येत असताना माझा एक मित्र आहे, आम्ही दोघं, त्याला खूप मोटिवेट केला होता आपण जाऊया म्हणून. हां, तो मित्र आहे ना निखिल, तो कुत्र्यांना काय काय लोक कुत्र्यांना खूप घाबरला, लांबनं कुत्रा भुंकला तरी याला भीती वाटते, स्ट्रे डॉगशी. ठीक आहे. तर आम्ही तर धावत असताना पहिल्या दिवशी आम्ही गेलो, तर धावलो, तर कुत्रा भुंकला, जाम घाबरला, नको विवेक आहे, आपण नको जाऊया म्हटलं. मग आला नंतर माझ्याबरोबर. हां, मग त्याला मी 6 महिन्याचा एक हा सगळा प्रोग्राम दिला होता, स्ट्रेन ट्रेनिंग सगळ्याचा प्रोग्राम अमुग्राम बदलत, कारण तो टिपिकल डेडिकेटेड स्टुडंट होता. आणि धावत असताना एक दिवशी ना वरनं एक माणूस खालती आला, सकाळचे प्रातर्विधी आटपून आला होता, सकाळचे तिकडे डोंगरात जाऊन खाली घरात जात होता. हातामध्ये प्रचंड जाड सोन्याची चेन, गळ्यात सोन्याच्या चेन, प्रचंड सोन्याच्या चेन. प्रायोरिटीची गंमत वाटते ना निखिल, म्हणजे तुझे एवढा तू श्रीमंत आहेस पण घरात टॉयलेट बांधलेलं नाही आहेस तू अजून, पण तीच प्रायोरिटी आपण पण आहोत. जर आपण 1 तास काढू शकत नसू समजा, तर तीच प्रायोरिटी आपण म्हणून करतोय ना, त्यात काय वेळ. ही प्रायोरिटी बदल झालं, त्यामुळे वेळ काढणं हा प्रश्न आपल्या बाबतीत येतच नाही आहे. आणि हाच माझा मित्र, परिणाम कसा होतो, 6 महिन्यानंतर जेव्हा आमचा तो ठरलेला प्रोग्राम पूर्ण झाला, तेव्हा असाच कुत्रा आला, लांबनं पण नाही भुंकला. यांनी फक्त, आणि ही खरी खरी घडलेली तुला मी गोष्ट सांगतोय, एकदा फक्त कॉन्फिडन्सने बघितलं, तो कुत्रा निघून गेला. खूप पॉवर असते. म्हणजे तुम्ही खूप चांगलं बॉडी बिल्डिंग करून तुमचा जो बायसेप, मुलांना सगळ्यांना बायसेप आवडतो, विदाऊट नको ती उद्योग न करता स्टिरॉइड घेऊन असलं करून नाही, प्युअर तुम्ही जर मेहनत घेऊन 14 इंचाचा बायसेप केलात, आणि तुम्ही जर टी शर्ट किंवा हाफ शर्ट घातला असाल, आणि रस्त्याने तुम्ही बघताय ठाण्यात रस्ता क्रॉस करता येत नाही, हवालदाराला पण थांबत नाहीत, पण तुम्ही असा एकदा बायसेप करून एकदा हात केला तर रिक्षा तिथे थांबते. नाही, हे खरं आहे, रिक्षा तिथे थांबते. पॉवर आहे, खूप जास्ती पॉवर आहे. आणि ही नुसती पॉवर हँड इन हँड आहे. ही पॉवर फक्त बॉडी नाही आहे. बॉडी आपल्याला फिजिकल टूल आहे ना, आपलं मनाचं टूल आपल्या हातात पकडतं नाही, टँजेबल नाहीच आहे, मनाचं नॉन टँजेबल आहे, बॉडी टँजेबल आहे. त्याच्यावर काम केलं ते वेगळं नाहीच आहे, आपोआप ते सगळं. आणि ती जी पॉवर निर्माण होते ना मानसिक, त्याच्यामध्ये उद्दामपणा नसतो, त्याच्यामध्ये नम्रता असते. हा फरक आहे. म्हणून माझ्या प्रोफेशनशी खूप जास्ती कनेक्टेड असल्यामुळे मी ह्याचा खूप खूप चांगला अभ्यास मी रोज करतो याचा अभ्यास. मला खूप मजा येते. माझ्या खूप मित्रांना, मी असं माझं प्रोफेशन नाही आहे, त्यामुळे मी ह्याला वेळ देऊ शकत नाही प्रोफेशनली, पण ज्यांना खूप जास्ती इच्छा आहे, जे माझ्याकडे 4-5 वेळा येऊन जातात, ज्यांच्यासाठी मी जर मेहनत घेतली तर उपयोगाला येणारे मला पटतं, त्यांना मी नक्की देतो. आणि त्यातल्या पाळणाऱ्या 90% लोकांना खूप जास्ती फरक पडतो. आणि आता त्यासाठी मी निखिल आता हे फॅट टू फिट पुस्तक लिहिलं आहे, दोन्ही लिहिलं आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लिहिलेलं आहे. तर ह्याच्यात मी माझा पूर्ण सगळा कन्सेप्ट मारला आहे, ॲज अ गेम चेंजर. इट्स अ रिअल गेम चेंजर. हे बॉडी बिल्डिंग हे म्हणायला मॅथमॅटिकल आहे, पण इट्स अ रिअल गेम चेंजर फॉर द लाईफ. फॉर द लाईफ. पण हे कोणी वाचावं की कोणी वाचू शकतो? हे ह्याला ज्याला वाचता यायला लागलंय त्यांनी वाचून शेवटपर्यंत वाचावं, कारण ज्याला बेडमध्ये पण काही करता येत नाही आहे त्याच्यासाठी पण ध्यान आहे. सगळी रेंज आहे, पूर्ण रेंज आहे. एस्पेशली 25 ते, मी मला सांगितल्याप्रमाणे 25 ते 55 ही जी आयुष्यातली वर्ष आहेत, त्या लोकांसाठी मस्ट आहे हे पुस्तक वाचणं. त्यांच्यासाठी गुरुकिल्ली आहे. गुरुकिल्ली आहे. जे काही ॲम्बिशन वगैरे. आणि मग त्याच्यामुळे जे स्माईल येईल त्यांच्या चेहऱ्यावरती, ते मला तर खूप आनंद दिलंच. आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर मी परत आहेच, मी ते 38 वर्ष करतोच आहे. सर, एक शेवटचा प्रश्न की तुम्ही तुमचा व्यवसाय खूप वाढवला, तुम्ही एक चांगले डेंटिस्ट आहात, पण चांगले उद्योजक पण आहात. तर हे सगळं करत असताना म्हणजे ह्याचा तुम्हाला तुमच्या व्यवसायात कसा त्याचा बेनिफिट झाला, तुमचा तो सक्सेस फॉर्म्युला कसा ठरला, आणि जे बडिंग ऑन्टरप्रेनर्स आहेत, उद्योजक आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकाल? बरेच वेळा मला हा प्रश्न विचारतात की डेंटिस्ट्रीमध्ये काय करायला पाहिजे. बघ निखिल, अगदी ओपनली सांगायचं आहे तर फायनान्शियल रिवॉर्ड्स हे प्रत्येकाला हवेच आहे. त्यासाठी मला आता जे काय थोडंफार केलं आहे मी, त्याच्यासाठी मला बरेच प्रश्न विचारले जातात. मी त्यांना अगदी म्हणजे माझ्या टीमवरून मिटिंग घेऊन मी सांगितलं होतं की आपली व्हिजन काय आहे, माझी जी टीम आहे लोकांची, तुमच्यापुरती तरी मी तुम्हाला माझ्या मन मोकळे करून सांगतो, तेच तुझ्याकडे मी आज मन मोकळे करून 5 मिनटं फक्त तुझ्याकडे सांगतो काय आहे ते. की कसं आहे की माझा निखिल जन्म बॉम्बे सेंट्रलचा आहे,
माझा जन्म बॉम्बे सेंट्रलचा आहे. गिरगाव कनेक्टेड होतं. पण परत मी माझ्या जमान्यात जातो आहे. पण मी तेव्हा खूप लहान होतो. म्हणजे तेव्हा सगळी मराठी संस्कृती गिरगावला होती. तू वीरकरांचं हॉटेल म्हण, मॅजेस्टिकचं पुस्तक वाचन म्हण, नाटकं म्हण, सगळं गिरगावला व्हायचं. ते पुढे दादरला शिफ्ट झालं आणि ते आता मला कॉन्फिडन्स आहे त्याच्या 10 पटींनी ठाण्याला पुढच्या 10 वर्षात शिफ्ट होणारी ही सगळी मराठी संस्कृतीची नाळ आहे ती सगळी इकडे येणार आहे. आता सगळे बघ ना, सगळे मराठी कलाकार ठाण्यात राहत आहेत. आता 2 नाट्यगृह झाली आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर लहानपणापासून मी तुम्हाला एखादं तुम्ही ऐकलंच नाही माहीत नाही, पण काशीनाथ घाणेकर नावाचे एक खूप डॉक्टर, खूप फेमस ॲक्टर होते. तिकडे राजेश खन्ना आणि इकडे काशीनाथ घाणेकर. एवढा कॉन्फिडन्स त्यांचा. लाल्या आहे ह्याचा. तो लाल्या मी 8-10 वर्षाचा असेल, पण माझ्या डोक्यात तो कोरलेला आहे. भक्ती बर्वेची ती फुलझाडी माझ्या डोक्यात कोरलेली आहे. बाळासाहेबांची भाषणं मी 10वीपासून जाऊन बघितलेली आहेत. म्हणजे ते सगळं वातावरण, तो सगळा ॲम्बियन्स, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनींनो, बांधवांनो आणि मातांनो, हे अंगावर रोमांच आणणारं वाक्य, हे सगळं मला खूप मजा यायची सगळ्या गोष्टींमध्ये. त्याबरोबरीने सचिन जेव्हा वानखेडेला फॉर्ममध्ये यायचा त्यावेळेला त्याचा जो मिडलिंगचा आवाज आहे बॅटचा, तो एवढ्या 1,00,000 लोकांच्या मध्ये पण तुम्हाला मजा येते त्या सगळ्या गोष्टीची. किंवा आम्हाला सचिन आणि अमिताभ आमच्या पिढीसाठी रसिक जी लोक आहेत, रसिकता जी आहे आपली म्हणतो आपण, ज्याला मराठी माणसाला खूप आहे. तू बघशील तर मराठी माणसाकडे साहित्य, फिल्म, नाटक आपलं जेवढं रिच आहे तेवढं रिच नाही आहे. म्हणजे आपल्याला पैशाच्या बरोबरीने, फायनान्शियल रिवॉर्डच्या बरोबरीने हे पण सगळं आहे. ही आपली देवाची आपल्यावर असलेली खूप मोठी कृपा आहे. कारण हे प्राईसलेस आहे. सचिनच्या बॅटचा मिडलिंगचा आवाज हा प्राईसलेस आहे. मंगलगाणी दंगलगाणीमध्ये अशोक हांडे जे गाणं म्हणून स्वतःच त्यामध्ये जातात ते प्राईसलेस आहे. बघणं त्याला प्राईसलेस आहे. पण हे कळायला पण पाहिजे, तेवढ्या ताकदीने कळायला पाहिजे तुम्हाला. देवाच्या देण्याने माझ्या आईवडिलांच्या कृपेने मला ती रसिकता खूप चांगली मिळालेली आहे. आणि बाकी माझ्या आयुष्यातले कॉलम सगळे जे मला वाटत आहेत चांगले आहेत ते सगळे टिक मार्क आहेत. असं ह्याला लकच लागतं ना, ह्याला खूप मोठं लागतं. आणि मला वाटतं की ही सगळी वेल्थ आहे माझी, जी पैशात मोजता येणारी नाही आहे, पण पैशांच्या खूप वरती आहे. आणि कुठलीही वेल्थ, कुठलीही संपत्ती राखून ठेवायला लागते ना. आणि जेवढी ती मोलाची तेवढी त्याला स्ट्रॉंग तिजोरी पाहिजे, नाही तर कसं होणार. मग मी विचार करायचो की हे सगळं आहे, काय आपल्याला करता येईल की ह्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहे तशाच राहतील. मला आणखीन काय नको, पण आहे तशा राहतील. मग मला कळलं तर आपलं प्रोफेशनच नाही का. रोज आपल्याकडे लोक आयदर त्यांचं दाताचं दुःख, त्यांचा हँडिकॅपपणा खायच्या दृष्टीने, मला हे खाता येत नाही, मला डाळी, मी मागे बाईला थांबली ती माझ्यासाठी की डॉक्टर मी नागपूरची आहे, आमच्या ते तळलेले उडदाची डाळ असते ती मला मस्त चावून खाता आली हो, खूप मज्जा आली मला, असं ती बाई मला म्हणाली. तर ही सगळी मला आनंद खूप या गोष्टींचा होतो. किंवा स्माईल करेक्शन आहे, हे आहे ना. म्हटलं लोक माझ्याकडे येत आहेत ना. जर मी माझ्या नॉलेज 100% देऊन, टेक्नॉलॉजी 100% वापरून जर त्यांना संपूर्ण न्याय देऊ शकलो, आता काही वेळेला माझं नॉलेज कमी पडल्यामुळे काही गोष्टी झाल्या असतील तर तेव्हा होताच त्याला इलाज नाही. पण माझं नॉलेज असताना पैशाच्या मागे न लागतं, ते येणारच आहेत. मी त्याच्याबद्दल काहीच अमान्य करत नाही आहे, त्याच्यासाठीच प्रत्येकजण काम करतो आहे. पण ते जर नंतर ठेवलं आपण आणि लोकांच्या ह्या भावना आणि माझा व्हायब्रेशन्सवर विश्वास आहे, त्यामुळे व्हायब्रेशन्स लोकांची जर आपण चांगली, कोणाला मिळतं? फक्त मेडिकल प्रोफेशनल लोकांना मिळतं. हे फक्त मेडिसिनच्या, म्हणून त्याला नोबल म्हणतात ना. बाकी कुठेही डायरेक्ट ह्युमन इंटरॅक्शन नाही आहे निखिल. त्याच्यामुळे जर मी लोकांची दुःख माझ्या कॉन्शियसला पूर्णपणे क्लिअर करू शकलो, प्रत्येकाचे ग्रह असू शकतात, त्यांचं म्हणायचं नाही आहे, असू शकतात लोक ह्याच्याबद्दल पण की नाही झालं बरोबर, पण मी माझे प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे 90%, 99% लोक तर मला सदिच्छा आशीर्वाद देणार असतील तर ती माझ्यासाठी खूप मोठी तिजोरी आहे. माझं हे सगळं अबाधित राहणार आहे. जोपर्यंत मी हे करतोय तोपर्यंत मला वाटतंय माझं सगळं अबाधित, हा मला स्वतःला वाटतंय. आणि मग तो सक्सेस फॉर्म्युला आहे. तो इतका बेसिक आहे की त्यात सांगायचं काय आहे. ह्युमन केअर हा अतिशय बेसिक फॉर्म्युला आहे. परत मेरे पास माय असा मेलोड्रॅमॅटिक डायलॉग नाही आहे. मला आय मीन इट, मला खरं सांगायचं ही गोष्ट, खरंच करायचं आहे मला. आणि मला देवाने खरं प्रोफेशन दिलं आहे, ते मग का नाही व्हावं हे करायचं. मी इतर सोशल सर्व्हिस मी करत नाही आहे, माझ्या दृष्टीने हीच सोशल सर्व्हिस खूप मोठी. सर, गेल्या 35 वर्षात अनेक पेशंट्स तुम्हाला भेटले असतील, अनेकदा इंटरॅक्शन तुमचं त्यांच्यावर झालं असेल आणि तुम्हाला जसं त्यांच्याकडनं एक व्हायब्रन्स मिळतो त्यांच्याकडनं. तर असे काही किस्से आठवत आहेत का? एखादा किस्सा तरी कुठला तरी की जो तुमच्या कायम स्मरणात राहिला आहे, एखाद्या
पेशंटबद्दलचा? एक सांगतो किस्सा, खूप छान आहे, म्हणजे मजा वाटेल ऐकून सगळा किस्सा. आणि तो परत ह्याच्यातच आहे, म्हणजे जेव्हा मी चांगला फिट झालो, तो चांगला फिट त्यानंतरचा हा किस्सा आहे. एक पेशंट आले होते, साधारणतः त्यांच्या मला वाटतं 70 इथले असतील. आपण म्हणतो ना रगेल, गावाकडचे रगेल लोक असतात ना, रफ टफ आणि ओपिनियन लीडर लोक असतात ना, तशा टाईपचा पेशंट होता. मजबूतच्या मजबूत नुसता असा, आणि त्यामुळे सगळं स्ट्रॉंग, शरीर स्ट्रॉंग, दात स्ट्रॉंग, सगळं स्ट्रॉंग, ओपिनियन स्ट्रॉंग, बोलणं स्ट्रॉंग, आला की भीती वाटायला पाहिजे अशा टाईपचे गृहस्थ आले होते. आणि त्यांची हिस्ट्री अशी होती की त्यांच्या वयाच्या 15 वर्षापासून ते सुपारी खात होते, कडक. तर सुपारी खाणाऱ्या लोकांचं काय वैशिष्ट्य असतं निखिल, की एवढे वर्ष सुपारी खाल्ल्यामुळे, कडक तीसुद्धा, दाताचे 2 भाग आहेत, एक वरचा भाग आणि एक खालची मुळं, बरोबर आहे, रूट्स. तो वरचा जो क्राऊन पोर्शन आहे, जो चावायचा आहे, तो एवढी सुपारी खाल्ल्यामुळे तो सगळा घासला जातो. आणि काम खूप पडल्यामुळे, मग अशी म्हटल्याप्रमाणे यूज ऑर लूजचं प्रिन्सिपल आपल्याला इतकं यूज केलं ते रूट्स आतमध्ये की ती रूट्स त्या हाडाशी अशी मजबूतच्या मजबूत होऊन जातात. तर असा दात पेशंट तुमच्याकडे एक्स्ट्रॅक्शन, दात काढायला आला तर हे डॉक्टरची खूप मोठी कसोटी असते. आणि त्यातून नाजूक असेल तरी ठीक आहे, हो, हे असे पिढीतले वेलबिल्ड एकदम मजबूतच्या मजबूत. मग त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला. तेव्हा मी स्वतः माझ्या खूप चांगल्या फिजिकल फॉर्ममध्ये होतो, खूप चांगल्या. मला सांगितलं, डॉक्टर, त्याला कॉन्फिडन्स आहे, बोलणं बिलणं पण एकदम सगळं आहे, की ह्याच्या आधी दात काढलाय बघा. म्हटलं हां, कुठे काढला? तर मला म्हटलं की एका डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी सांगितलं, मला लक्षात आलं, एकदम सज्जन निखिल, एकदम चांगले, एकदम जेंटलमन असे डॉक्टर होते. तर त्यांच्याकडे दात काढायला गेलो होतो आणि थोडे ते सिनियर पण झाले होते. तर डॉक्टरांना वरचा दात होता, वरचा अपर जॉमधला टूथ होता, टूथ एक्स्ट्रॅक्शन होतं, फर्स्ट मोलार होती 6 नंबरची. तिथं आणखीनच सगळ्यात स्ट्रॉंग आपल्या तोंडातली 6 नंबरची मोलार, इथून मिडलाईनपासून 6 नंबर फर्स्ट मोलार. तर त्या डॉक्टर दात वरचा, तो आपण फोर्सेप वापरतो, तो फोर्सेप वापरून त्या फोर्सेपला लटकले तरी तो दात खाली येईना. घामे घुम डॉक्टर, मी आणि डॉक्टर दोघं निघे ना, मला असून मला सांगत होते. तर मी म्हटलं, मग त्याच्या पलीकडे दात आले काढायला माझ्याकडे आले होते. तर म्हटलं, मग आता काय, आता यावेळेला काय वाटते? माझ्याकडे बघितलं एकदा, आमचा जबडा फक्त सांभाळा, बाकी सगळं झाले. असे काही एक मजेशीर अनुभव येत असतात. म्हणजे हा दिसण्यामधला पण शेवटी फरक आहे की दात काढायला ताकद लागते, आणि त्याला जर एखाद्या चांगल्या स्ट्रॉंग माणसाने काढलं तर कधीही चांगलं. ॲब्सोल्युटली. डॉक्टर, खूप मजा आली तुमच्यावर इंटरॅक्ट करायला, आणि नक्कीच माझ्या तर चेहऱ्यावर स्माईल आलीच, पण ज्यांनी हा एपिसोड पाहिला त्यांच्याही चेहऱ्यावर स्माईल आली असेलच. आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्यात पाहायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. म्हणजे दातांची कशी काळजी घ्यावी हा आपला मूळ विषय होताच, पण त्याचबरोबर फिट कसं राहावं, दिवसातला 1 तास कसा काढावा आणि तो कसा वापरावा, हे देखील आपल्या या इंटरॅक्शनमधनं आपल्याला समोर आलं. सर, खूप खूप धन्यवाद आपले, मजा आली. आणि असेच आपण वेगळे विषय ह्यात हाताळणार आहोत. त्यामुळे ठाण्याचा पॉडकास्ट तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांना नक्की तो सांगत जावा. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.